सेशन मी सुरू करतो. मला 1 मिनिट द्या, मला स्क्रीन शेअर करू द्या. ओके, स्क्रीन दिसते सर? येस सर, विजिबल. ओके, तर आजचं सेशन जे आहे ना, स्टार्ट युअर ओन स्पायसेस किंवा मसाला बिझनेस, आपण याच्यावरती आपला आज वेबिनार आहे. तर हा जो व्यवसाय बघाल तर ट्रेडिशनली हजारो वर्षापासून चालू आहे, प्रेझेंट पण चालू असणार आहे, आपण नसताना पण चालू राहणार. ओके, तुम्ही पूर्वी जर बघाल, पूर्वीच्या गावच्या ठिकाणी किंवा इव्हन शहरात पण, की पूर्वी ते मसाले स्पायसेस आणायचे, उन्हामध्ये सुकवायचे आणि मग उन्हामध्ये सुकवल्यानंतर मग ग्राइंड करायचे. मग कोण नातेवाईक आले की त्यांना डबा पार्सल पॅक करून द्यायचे आणि मग ते वर्षभर युज करत राहायचे. ही पूर्वीची ट्रेंड होती. त्यानंतर अशी ट्रेंड आली की मग ते हळदीची पावडर, मिरचीची पावडर, धना पावडर हे पॅक करून ब्रँडिंगचा जमाना आला. बरोबर. मग ब्रँड केल्यानंतर आता जो जमाना आहे तो ब्लेंड्सचा आलाय. मग पावभाजीचे ब्लेंड, नंतर छोलेचं ब्लेंड, बिर्याणी मसाला, असे सगळे वेगवेगळे ब्लेंड्स आलेले आहेत. आणि अजून आता पुढची स्टेप पण जाणार आहे की लोकांना इन्स्टंट फॉर्म मध्ये मिळणार आहे. लोकांनी फक्त पाणी ऍड केले की त्यांची पावभाजी तयार होईल. ही पुढची स्टेज आली, थर्ड स्टेज म्हणजे फोर्थ स्टेज येते. तर आपण आता ब्लेंड्स पर्यंत पोहोचलो आहोत. तसेच रॉ पण विकलं जातं आणि ब्लेंड्स पण बनवून विकलं जातं. करेक्ट. तर ते काय पोटेन्शियल आहे सगळं ते आपण आता अनालाइज करूया. पुढच्या स्लाइड वरती जातो. ओके, इंडिया इज द लँड ऑफ स्पायसेस. भारताचं बघाल ना तर लँड ऑफ स्पायसेस आहे. ISO म्हणून जी संस्था आहे, इंडियन इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑफ ऑर्गनायझेशन, या संस्थेने काय केलंय की 109 स्पायसेस ऑल ओव्हर इंडिया आयडेंटिफाय केलेले. 109 त्यामधले 75 स्पायसेस आहेत ना, ते इंडियामध्ये ग्रो होतात. म्हणजे तुम्ही बघा, इंडियाचं भाग्य असं आहे, भारताचं भाग्य असं आहे की 75 स्पायसेस, 109 स्पायसेस मधले 75 स्पायसेस भारतामध्येच उगवतात. आणि ट्रेडिशनली आपला भारत देश खूप श्रीमंत होता किंवा खूप रेग्युलर आपल्या इथे ना किती प्रॉब्लेम आले, इतके कंट्रीज आपल्याला लुटून गेले, तरी पण आपण बघा हेल्दी असतो. किती जगभरामध्ये किती प्रॉब्लेम आला ना तरी आपली कंट्री हेल्दी असते. थोडा प्रॉब्लेम होतो पण आपण पटकन रिकव्हर होतो. का तर आपल्या इथे निसर्गाने स्पायसेस जे आहे ना हे एवढ्या प्रमाणात नॅचरली दिलेले, आणि हे बाकीच्या देशामध्ये नसल्यामुळे आपल्या इथून एक्सपोर्ट हे मोठ्या प्रमाणात होतं. बरोबर. तर तुम्ही बघा की इंडिया 109 स्पायसेस लिस्टेड बाय ISO इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. इंडिया प्रोड्युसेस अराउंड 75 स्पायसेस इन इट्स व्हेरियस क्लायमॅटिक कंडिशन. बरं, ते क्लायमॅटिक कंडिशन पण असं आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे स्पायसेसची स्पेशालिटी दिलेली. काश्मीरमध्ये बघाल तर केसर दिलेलं आहे, तसंच मग साऊथ मध्ये बघाल तर वेलची दिली आहे. असे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी स्पेशालिटी दिलेली आहे. म्हणून सगळे जे राज्य आहेत भारतामधले हे सगळे त्या एक एक स्पायसेस वरती पण काम करून चांगलं अर्निंग किंवा चांगल्या प्रमाणात बिझनेस करू शकता. तसंच आता तुम्ही बघा स्पायसेस आपल्या जेवणामध्ये बघाल तर किती श्रीमंत असो, किती श्रीमंत फॅमिली असो, किती गरीब फॅमिली असो, तर स्पायसेसशिवाय जेवण बनवू शकत. स्पायसेस हे बेसिक नेसेसिटी आहे. बरोबर. तर नेसेसिटी असल्यामुळे की त्याच्याशिवाय जेवणच होऊ शकत नाही. तसंच मग तुम्ही स्ट्रीट फूड बघा, स्ट्रीट फूड मध्ये पण स्पायसेस शिवाय त्यांचं स्ट्रीट फूड होऊ शकत नाही. बटाटवडा पण नाही होणार, त्याचे पावभाजी पण नाही होणार, स्ट्रीट फूड वरती जे काय मिळतं दाबेली पण नाही होणार. हे सगळं होणार नाही विदाउट स्पायसेस. तसंच तुम्ही बघा की हॉटेल, 5 स्टार हॉटेल जरी बघितले तर 5 स्टार हॉटेलमध्ये पण स्पायसेस शिवाय त्यांचं जेवणाला टेस्टच येणार नाही. ओके. तर जे स्पायसेस जे काम करते ते इतर काय रिप्लेस त्याला करू शकत नाही. तर मग त्यासाठी आपल्याला ना स्कोप खूप राहतो. भारतामध्ये 130 कोटी पॉप्युलेशन आहे, म्हणून प्रत्येक घरोघरामध्ये प्रत्येक ठिकाणी हे स्पायसेसचा वापर होतच राहणार आहे भारतामध्ये. तसंच मग जगभरामध्ये पण सगळ्या घरोघरी स्पायसेस लागणारच आहेत. म्हणून आपल्याला हा स्कोप कधी कमी होत नाही, तो वाढतच जातो. किती कॉम्पिटिशन येऊ दो, किती जण स्पायसेस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग येऊ द्या, तरी पण सगळ्यांना व्यवस्थित बिझनेस मिळतो. जे काय सगळेजण प्रोड्यूस करतात सगळ्यांना व्यवस्थित मार्केट मिळतं. तर हा आपल्याला ऍडव्हान्टेज आहे. इतर बिझनेसशी आपण कम्पेअर केलं तर इतर बिझनेसला आपल्या मार्केटिंगसाठी ना खूप एफर्ट घ्यायला लागतात. पण स्पायसेस मध्ये तसं नाहीये. हे रेडी मार्केटच आहे. फक्त इतर दुसऱ्याकडून घेत आहेत, त्याबद्दल आपल्याकडून घ्यायला लावायचं त्यांना. कारण स्पायसेस बद्दल आपल्याला एक्सप्लेन करावं लागत नाही त्यांना की नेमकं स्पायसेस म्हणजे काय. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला मार्केट खूप ट्रिमेंडस आहे याच्यामध्ये. ओके. तर तुम्ही बघा त्या स्पायसेस जेवणामध्ये जसं वापरलं जातं
तसंच मेडिसिन मध्ये पण वापरले जातात. स्पायसेस हे मेडिसिन म्हणून पण युज केलं जातं. आता तुम्ही बघा नुसतं जिंजरची पावडर केली आणि अशा कॅप्सूल्स बनवल्या, एमटी कॅप्सूल आपल्या मार्केटमध्ये मिळतात. ओके, तर त्या एमटी कॅप्सूल आपण भरून आपण जसं जिंजरची पावडर मार्केटमध्ये सेल केली तर 3,500 रुपये किलोने विकली जाते. जिंजर कितीला मिळतंय, पावडर होऊन किती कॉस्ट येणार आहे, पण तेच कॅप्सूल मध्ये भरून आपण सप्लाय केलं तर 3,500 रुपये किलो त्याचा रेट होतो. करेक्ट. तर मग मेडिसिन मध्ये पण बरेचसे स्पायसेसचा मेडिसिनल यूज आहे. ओके, म्हणून मेडिसिन मध्ये त्याचा रेग्युलर वापर होतो. मग इव्हन फार्मामध्ये पण वापर होतो, तसंच आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा वापर होतो. ओके, म्हणून मेडिसिन मध्ये ह्याचा स्पायसेसचा बरेच प्रमाणात यूज होतो. तसंच बघा तुम्ही स्पायसेस बघाल तर आपला जो नॅचरल क्युझिन्स आहेत ना, आपलं जेवण आहे, ओके, त्याचं फ्लेवर एनहान्समेंटचं काम करतं, नॅचरल फ्लेवर एनहान्समेंट करतं. ओके, त्याचबरोबर तुम्ही बघा स्पायसेस मध्ये ना अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, म्हणून ते प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतात. पण तुम्ही जर प्रॉपरली प्लॅन केलं, तुम्ही जर फूड डिझाईन करणार तुमचं, जर प्रॉपर स्पायसेस वापरले तर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह वापरायची जरूरत लागणार नाही, कारण नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करणार. ओके, स्पायसेस आहे तर मग त्याप्रमाणे आपल्याला प्लॅन करता येईल. म्हणून नॅचरल फ्लेवर एनहान्समेंटचं काम करते क्युझिन्स मध्ये स्पायसेस. तसंच बघा की जेवणाचं अपीअरन्स ऑफ फूड अँड मेक इट मोर प्लीजिंग इन कलर. तुम्ही बघा आता हे जेवणाचे आपल्या प्लेट्स दिसतात ना डोळ्यासमोर, की हे कलर शेड जे आले आहेत हे स्पायसेसमुळे आलेले. ओके, मग त्याचा आपण प्रॉपर यूज केला, त्याचं कॉम्बिनेशन प्रॉपर हे केले यूज केले तर हे असे कलर एकदम टेम्पटिंग होतात. म्हणजे पहिले डोळे म्हणतात ना, आपण डोळ्याने पहिलं खाल्लं जातो प्रोडक्ट, मग स्पायसेस काय करते की त्या फूडचं अपीअरन्स खूप एनहान्स करते. त्यामुळे आपल्याला आताच तुम्ही बघा हे फोटो आपल्या डोळ्यासमोर आले तर लगेच आपल्या जिभेवरती लाळ येते, लगेच आपल्या भूक वाढायला लागते. हे जे काम काय करते ते डोळ्यांनी काम केलं आणि ते डोळ्याला अपिलिंग करण्यासाठी स्पाइसनी काम केले. ओके, जो नॅचरल कलर आलेले आहेत, त्या जेवणाला जे अपीअरन्स आलाय तर ते आलंय. बरोबर. त्याचबरोबर मग एकदा ते डोळ्यांनी बघितलं, तसंच मग आपल्या स्मेल पण अरोमा पण चांगला आला पाहिजे. मग स्पायसेस काय करणार आहे की आपलं जे जेवण आहे त्याचा अरोमा पण चांगला रिलीज करते. मग त्यामुळे आपल्याला भूक पण जास्त लागते. ओके, मग भूक लागते, अरोमा जो स्मेल येतो त्या स्मेलमुळे पण आपल्याला लगेच खावंसं वाटायला लागतं. म्हणून बघा बरेचदा पावभाजीचे हॉटेल असतात ना, तर पावभाजी काउंटर ते बाहेरच ठेवतात, हॉटेलच्या बाहेर ठेवतात, कारण तो स्मेल लोकांना एकदा दिसलं, ते पावभाजी बनवताना दिसलं तर लगेच खावीशी वाटायला लागते. प्लस तो स्मेल जरी आला, ओके, पावभाजीचा स्मेल आला तरी पण ते लगेच ती खावीशी वाटते. मग ते टेम्पटेशन जे आहे ना ते मग लोकांना थांबवत नाही, ते टेम्पटेशन खाण्याशिवाय. मग ते एकदा स्मेल तो जवळून जात असताना थोडीशी भूक जरी असेल तर ह्या स्मेलने ती भूक अजून वाढते आणि मग त्या हॉटेलमध्ये जाऊन तो प्रोडक्ट खाल्ला जातो. मग हे कोणी केलं काम, तर स्पायसेसनी काम केलं. बरोबर. मग ते स्मेल नाकाला पण ते प्लीजिंग होत आहे, तसंच मग एकदा ते दिसायला चांगलं आहे, स्मेलला पण चांगलं आहे आणि फायनली जिभेला पण टेस्टला पण चांगलं लागलं पाहिजे. मग ते जिभेला टेस्टला चांगलं लागण्यासाठी स्पायसेसच काम करतात. म्हणून स्पायसेसचं महत्व जेवणामध्ये आहेच आहे आणि जेवल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. आणि आपण सगळं कमवतोय कशाला, तर खाण्यासाठी कमवतो आहोत. बरोबर. तर मग आणि आपण हा बिझनेस मध्ये एंटर करणार आहोत तर लोकांना तेच टेम्पटेशनचा ऍडव्हान्टेज घेण्यासाठी, किंवा लोक जेव्हा बिझनेस करणार, B2B जर करत असाल मग आपले स्पायसेस आपले मसाले घेऊन त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. मग त्यांच्या बिझनेसची ग्रोथ झाली की मग आपल्या बिझनेसला पण फायदा होतो त्याचा. बरोबर. तर रोल ऑफ स्पायसेस इन फूड्स, फूड्स मध्ये स्पायसेस नेमकं काय काय करते, तर मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे फ्लेवरिंग एजंट म्हणून काम करते. फ्लेवरिंग एजंट मेन मील्स, करीज, ओके. नंतर पिकल्स मध्ये पण स्पायसेस चांगलं काम करते. पिकल डोळ्यासमोर तुम्ही लोणचं आणा, तर लोणचं तुम्ही बघाल तर ते लोणचं बघूनच लगेच आपलं टेम्पटेशन वाढते. तर प्रोसेस मीट आहे, ओके, बेवरेजेस आहेत, लिकर्स आहेत, त्याच्यामध्ये पण स्पायसेस फ्लेवरिंग एजंटचं काम करते. एनहान्स ऑफ व्हेरी द फ्लेवर्स ऑफ फूड, ते फ्लेवर फूडचं फ्लेवर जे आहे ते एनहान्स करेल आणि त्यामध्ये चेंजेस पण आणेल. फ्लेवर डिस्गाईज करते. ओके, पोसेसेस अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, मग अशी बोलल्याप्रमाणे स्पायसेस मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ते प्रिझर्वेटिव्हचं काम पण करते. ओके, प्रिझर्वेटिव्हचं काम, नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम स्पायसेस करत आहे. यूज ॲट प्रिझर्वेटिव्ह इन पिकल्स अँड चटनीज, पिकल्स मध्ये बघाल तर आपण कुठचं नॅचरल इतर प्रिझर्वेटिव्ह कुठचं वापरत नाही, पण जे आपण स्पायसेस वापरतो तेच पिकल मध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करेल, चटणीमध्ये पण ते प्रिझर्वेटिव्हचं काम करेल. पोसेसेस स्ट्रॉंग अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज अँड प्रिव्हेंट फूड स्पॉइलिंग. तसंच मग स्पायसेस मध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज पण आहेत.
तो मायक्रोबियल ग्रोथ होऊ देत नाही स्पायसेस, बरोबर. म्हणून ते फूड खराब होण्यापासून ते प्रिव्हेंट करतात. पोसेसेस इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल अँड मेडिसिनल प्रॉपर्टी. जसं मगाशी आपण बोललो की प्रत्येक स्पाइस मध्ये ना काहीतरी मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल बडीशेप घ्या तर डायजेशन साठी हेल्प करतं. पोहा आहे तर ते पण वेगवेगळ्या आजारांसाठी युज केलं जातं. अशा प्रत्येक जे स्पाइसेस आहेत त्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. मेडिसिन मध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी ते ट्रीटमेंट म्हणून वापरलं जातं. ओके, तर एवढे सगळे स्पाइसेस मध्ये सगळे बेनिफिट्स आहेत. हे जर आपण हायलाइट करू शकलो तर आपला सेल नॅचरली आपला वाढणार आहे. ओके, लिटिल हिस्ट्री, आपण थोडी हिस्ट्री बघूया. तर पोर्तुगीज नॅव्हिगेटर वास्को दा गामा सेल टू इंडिया इन 1499. ओके, 1499 मध्ये वास्को दा गामा इंडियामध्ये आलेले. काय शोधत आलेले तर स्पाइसेस शोधत आलेले. ओके, स्पाइसेस वर अमॉंग द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स ऑफ ट्रेड इन एन्शियंट अँड मिडल टाइम. एन्शियंट इंडिया, एन्शियंट टाइम मध्ये पण स्पाइसेस हा खूप व्हॅल्युएबल आयटम होता. ओके, तसंच आता पण तो स्पाइसेस पण खूप व्हॅल्युएबल आयटम आहे. ओके, मग ते स्पाइसेस शोधत ते गोव्यामध्ये लँड झाले. गोव्यामधून मग इतर ठिकाणी ते स्प्रेड झाले, बरोबर. तर मग ह्या ट्रेडसाठी इतर कंट्रीज पण भारतामध्ये का आले? ओके, तर ते ह्या स्पाइसेस वरती कंट्रोल मिळवण्यासाठी आले. ओके, 3500 BC the ancient Egyptians were using various spices. ते कशाला वापरत होते? इजिप्शियन्स कशाला वापरत होते? तर फ्लेवरिंग फूड फ्लेवरिंग साठी वापरत होते, कॉस्मेटिक्स मध्ये वापरत होते आणि एम्बाल्मिंग द डेड बॉडी. ते डेड बॉडी असते, इजिप्शियनच्या डेड बॉडी असतात ना, मम्मी असते बोलतात, तर त्यांच्यावरती कोटिंग ते स्पायसेसचं करायचे. का तर स्पायसेस मध्ये अँटीऑक्सिडंट आणि प्रिझर्वेटिव्हचे प्रॉपर्टीज असल्यामुळे त्या बॉडीवरती प्रिझर्वेशन साठी ते एम्बाल्मिंग करायचे स्पायसेसचं. ओके, आता स्पाइसेस कशा कशामध्ये मिळतात आपल्याला? स्पाइसेस कम फ्रॉम द फॉलोइंग प्लांट पार्ट. ओके, तर एक तर रूट्स मधून येतं, नंतर रायझोम्स मध्ये आहे, स्टेम्स मध्ये आहे स्पाइसेस. ओके, लिव्स मध्ये, पानांमधून पण स्पाइसेस वापरले जातात. बार्क आहे, फ्लॉवर्स आहेत, फ्रुट्स आहेत आणि सीड्स, बिया पण असतात. ओके, तर स्पाइसेसची ही सगळी व्हरायटी आहे. ह्या वेगवेगळ्या पार्ट्स मधून स्पाइसेस आपल्याला मिळतात. ओके, इंडिया, आता तुम्ही आता थोडं इकॉनॉमिक्स बघूया आपण की इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू 75% ऑफ ग्लोबल स्पाइस प्रोडक्शन. जगामधलं जे काय स्पाइस प्रोडक्शन होतं ते इंडियामध्ये 75% त्याचं आपण कॉन्ट्रीब्युटर आहोत. ओके, जगभरामधलं. तर इन द फिस्कल इयर 2019 साली द एक्सपोर्ट व्हॅल्यू ऑफ स्पाइसेस फ्रॉम इंडिया अमाउंटेड टू ओव्हर 231 बिलियन रुपीज. ओके, तसंच कन्झम्पशन ऑफ स्पाइसेस इन इंडियन हाऊस होल्ड इज मॅसिव्ह. हेन्स मार्केट इज ग्रोइंग विथ द 70,000 crores अॅन्युअली. आता बघा, स्पाइसेस कडे ना बरेच जणांना, बरेच नवीन उद्योजक वगैरे बरेच जण स्पाइसेस कडे ना खूप दुर्लक्ष करतात, की दुय्यम समजतात, की असं काय एकदम ऍटिट्यूड ने एकदम ते वेगळा ठेवतात. पण तुम्ही बघाल की स्पाइसेस मध्ये भारतामध्येच बिझनेस किती आहे तर 70,000 कोटीचा आहे. 70,000 crores बिझनेस आहे भारतामध्ये. ओके, त्यामधलं 1% जरी आपण मिळवू शकलो ना, 1%, तरी पण 700 कोटीचा बिझनेस होईल आपला, बरोबर. 1%च्याही आपण 10% मिळवला तरी पण आपल्या एका फॅमिलीसाठी तो सफिशियंट बिझनेस होऊ शकतो, तो पण करोडोमध्ये होऊ शकतो. एवढं पोटेन्शियल आहे की भारतामध्ये, की 70,000 crores भारतामध्येच विकलं जातं, जगभरामध्ये मग अजून विकलं जातं. करेक्ट. पोटेन्शियल इन स्पाइस बिझनेस विथ एन्श्योर्स गुड रिटर्न विथ लो इन्व्हेस्टमेंट. आता स्पाइसेस हा बिझनेस बघाल ना तर कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू होणारा हा प्रोजेक्ट आहे आणि लगेच रिटर्न देणार. ओके, लगेच रिटर्न देतो आणि पटकन प्रॉफिटेबिलिटी पण पटकन आणते. इतर प्रोडक्ट मध्ये काही वेळेस सेटअप करण्यासाठी 6 महिने लागतात, 1 वर्ष सेटअप मध्ये जातात. पण स्पाइसेस मध्ये अशी आपल्याला ऑप्शन्स आहेत की आपल्या घरून बिझनेस करायचा असेल तर आपण घरून पण बिझनेस करू शकतो. जर आपल्याला मोठ्या स्केल वरती करायचं आहे तर मोठ्या स्केल वरती पण करू शकतो. कालच एकांची माझ्याकडे इन्क्वायरी आली, त्यांना 5,000 किलोचं रोजचं प्रोडक्शन सेटअप करायचं. ओके, 5,000 किलोचं त्यांनी 25,000 स्क्वेअर फूटचा गाळा त्यांनी बुक करून ठेवलाय आणि तिथे त्यांना 5,000 किलोचं प्रोडक्शन करायचंय गुवाहाटीला, बरोबर. तर मग ज्यांना अशी रिक्वायरमेंट आहे ते तशा स्केलवरती पण काम करू शकतात. ज्यांना छोट्या स्केलवरती, ज्यांना घरगुती स्वरूपात करायचंय तर घरगुती पण पॉसिबल. मग स्पाइसेसचं हे ऍडव्हान्टेज आहे की छोट्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पण आपण करू शकतो आणि चांगले रिटर्न घेऊ शकतो. तसंच मोठ्या स्केलवरती आपल्याला करायचं असेल तर आपण मोठ्या स्केलवरती, मग तुम्हाला तुमचं जे काय टार्गेट आहे, तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला जे रिटर्न्स पाहिजे आहेत ते रिटर्न्स तुम्ही याच्यामधून मिळवू शकता या बिझनेसमधून. तरी तेवढं पोटेन्शियल आहे.
देन एनी इंडिव्हिज्युअल कॅन स्टार्ट. आता ह्याच्यामध्ये ना एनी इंडिव्हिज्युअल कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन होम बेस्ड स्पाइस मेकिंग बिझनेस इन इज टर्न्स आउट प्रॉफिटेबल. म्हणून घरगुती जरी बिझनेस केला तरी तो प्रॉफिट देतो. ओके, म्हणजे तुम्ही इव्हन 5,000 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट पण स्पायसेसचा बिझनेस चालू करू शकाल. तसंच ज्यांना करोडोमध्ये करायचं आहे तर करोडोमध्ये पण पॉसिबल आहे. ओके, कारण तेवढं पोटेन्शियल आहे, तेवढं मार्केट आहे ह्याच्यामध्ये. आता तुम्ही बघा, भारतामधून सगळ्यात नंबर 1 जो प्रोडक्ट एक्सपोर्ट होतो, ओके, गेल्या वर्षी जो एक्सपोर्ट झाला तो कुठचा होता नंबर 1 प्रोडक्ट मध्ये? तर चिली. मिरची बघाल, मिरची आणि मिरचीची पावडर हे 601,000 मेट्रिक टन्स, 601,000 मेट्रिक टन्स एवढं चिली भारतातून एक्सपोर्ट झाले. ओके, दुसरा हे नंबर 1 आहे. ओके, दुसऱ्या नंबर वरती क्युमिन, जिरा, आणि थर्ड नंबर वरती टर्मरिक, हळदी, हळद आणि हळदीची पावडर, हे 3 नंबर. पहिले टॉप 3 बघाल तर सगळ्यात पहिलं चिली येते, जी मिरची जी जास्तीत जास्त एक्सपोर्ट होते. त्या नंबर त्या खालोखाल क्युमिन जिरा येतं, आणि त्या खालोखाल टर्मरिक म्हणजे हळदी, हळदी पण 3 नंबर वरती येते. बरोबर. आता हे तिन्ही प्रोडक्ट बघाल महाराष्ट्रात पण उगवले जातात, इतर राज्यामध्ये पण चांगले उगवले जातात. मग त्याच्यावरती तुम्ही काम करून तुम्ही प्रोसेसिंग युनिट सेटअप करून मार्केट करू शकतात. हे बेसिक हे टॉप 3 मधले प्रोडक्ट आहेत. बाकी 75 स्पाइसेस आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती कुठच्याही स्पाइसेस मध्ये काम करून तुम्ही सुरू करू शकता. बरोबर. इंडियन स्पाइस एक्सपोर्ट्स अकाउंटेड फॉर ओव्हर 1.5 मिलियन मेट्रिक टन्स. ओके, अँड 3.6 बिलियन US डॉलर्स. ओके, 3.6 बिलियन US डॉलर एवढं इंडियन स्पाइस एक्सपोर्ट आहे. मध्य प्रदेश, यामध्ये भारतामध्ये मध्य प्रदेश इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ स्पाइसेस अक्रॉस इंडिया. भारतामध्ये मध्य प्रदेशच असं आहे की ज्यामध्ये नंबर 1 आहे. मध्य प्रदेशात जास्तीत जास्त स्पाइसेस प्रोड्यूस होतात. ओके, टोटल स्पाइस मार्केट इंक्लुडिंग बोथ पॅकेज अँड लूज करंटली स्टँड्स अराउंड 70,000. जसं मी बोललो की 70,000 क्रोर्स अॅन्युअली आहे भारतामध्ये स्पाइसचं मार्केट. अवेंडर्स एस्टिमेट काय करते? ओके, अवेंडर्स म्हणून जी संस्था आहे की जे रिसर्च करतात, तर त्यांचं म्हणणं काय आहे की फायनान्शियल 2030, आपण 22 साली आहोत, 2030 सालापर्यंत 15 स्पाइसेस कंपनी, 15 स्पाइसेस कंपनी विल एक्सीड 1,000 crores इन रेव्हेन्यू. बघा, 15 कंपनी अशा असणार आहेत 2030 सालापर्यंत जे नवीन सुरुवात करणार आहे, ते 1,000 कोटीचा टर्नओव्हर क्रॉस करणार आहे. ओके, आणि त्या 15 मध्ये 4 स्पाइस कंपनीज विल बिकम 5,000 crores इन अॅन्युअल टर्नओव्हर. हे त्यांचं एस्टिमेट आहे 2000, म्हणजे नेक्स्ट 8 वर्षामध्ये. मग आता तुम्हाला आवडेल का ह्याच्यामध्ये राहायला? जे 15 ते म्हणतायत की नवीन स्टार्टअप जे असणार आहेत, नवीन सुरुवात करणारे, ते अशा कंपनीज 15 कंपनीज अशा असणार आहेत की 1,000 करोडच्या कंपनी, 1,000 करोडच्या कंपनीचा टर्नओव्हर ते क्रॉस करणार आहेत. त्यामधले 4 कंपनी 5,000 कोटीचा बिझनेस करणार आहेत. बघा, तुम्हाला पण आवडत असेल तर यू कॅन स्टार्ट वर्किंग इन दिस. कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे ना स्पाइसेसची, खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. रॉकेट सायन्स लागत नाही त्यामध्ये. सिम्पल लॉजिक आणि सोप्या सोप्या मशीन्स आहेत त्यामध्ये. त्याचा वापर करून आपण स्पाइसेस बिझनेस मध्ये एंटर करू शकतो. आणि हा एस्टिमेट प्रमाणे जर हे खरं निघालं तर आपण त्याच्यामधले जर असू, त्या 15 मध्ये तुम्ही पण एक असाल, तर जबरदस्त बिझनेस मिळू शकतो आपल्याला. करेक्ट. तर आता त्यामध्ये ब्रँडेड मध्ये बघाल तर एव्हरेस्ट मसाला जो सगळ्यांना माहिती आहे, तर एव्हरेस्ट मसाल्याचा टर्नओव्हर बघाल तर 1,252 कोटी आहे. कुठून मिळाला हा डेटा? इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्व्हे मधून कळते की 1,252, ओके, 1,252 crores चा एव्हरेस्ट मसाल्याचा टर्नओव्हर आहे. बरोबर. तसंच अॅन्युअल कन्झम्पशन ऑफ स्पाइसेस इन इंडिया इज एस्टिमेटेड ऍट 16 lakh tons per annum. अॅन्युअल कन्झम्पशन भारतामध्ये काय आहे तर 16 लाख टन्स पर ॲनमचं कन्झम्पशन आहे स्पाइसेसचं भारतामध्ये. इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू द इंडियन स्पाइस मार्केट इज वर्थ $66 million. ओके, आता ह्याच्यामध्ये हा डेटा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या सगळेजण, की आपल्याला स्कोप कुठे राहतो ह्याच्यात लक्षात येतं की अनऑर्गनाइज सेक्टर कॉन्ट्रीब्युट्स टू 65%, whereas 35% बाय ऑर्गनाइज सेक्टर. आता हा डेटा काय सांगतोय? जो ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे जे ब्रँडेड आहेत ना, एव्हरेस्ट सारखे, बादशाह मसाला, ओके, प्रवीण मसाला, हे सगळे जे ब्रँडेड मसालेवाले जे आहेत ना, हे 35%, जे 100% जे आहे ना 70,000 कोटी मधलं 35% हे
ऑर्गनाइज सेक्टर मधला आहे. आणि जिथे लूज विकले जातात ना मसाले, हळदी पावडर लूज विकली जाते, मिरची पावडर लूज विकली जाते, ओके, जिथे लूज स्पायसेस आणि स्पायसेस पावडर वगैरे विकल्या जातात, हे 65% मार्केट आहे. आणि जसं आपल्या इथे ऑर्गनाइज रिटेल सेक्टर वाढायला लागले, जसं मॉल्स वाढायला लागले आहेत, ऑनलाईन मार्केटिंग खूप वाढायला लागलेलं आहे, आता हे 65%चा जो शेअर आहे ना तो कमी होत जाणार आहे आणि ऑर्गनाइज सेक्टरचा शेअर वाढत जाणार. मग आपल्याला इथे हा स्कोप आहे. आपण जेव्हा नवीन एंटर करणार आहोत ना, तुम्ही पण मार्केट ब्रँड केलात आणि प्रॉपर वेने तुम्ही मार्केटिंग करून एंटर केलात, त्या 65% मधला शेअर तुम्ही त्या 35% ऑर्गॅनिक सेक्टरचा शेअर नाही घेत आहेत. तुम्ही हा 65% जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे, तिथे लूज वगैरे विकलं जातं, तिथे हळूहळू सगळं ब्रँडिंग मध्ये विकलं जाणार आहे. मग तिथे आपल्याला स्कोप खूप मोठ्या प्रमाणात राहतो. बरोबर. मग हा सगळा अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे, हळूहळू तो ऑर्गनाइज सेक्टर मध्ये जाणार आहे. ओके, म्हणून स्कोप काय आपल्याला, स्कोप इज ऑल 65% unorganized sector is slowly going to be converted to branding, that is into organized sector. करेक्ट. एवढं आपल्याला पोटेन्शियल राहते या बिझनेस मध्ये. ओके, तर आपण ट्रेनिंग प्रोग्राम जो घेणार आहोत ना, तर इन शॉर्ट काय काय आपण कव्हर करणार तुम्हाला सांगतो की इंट्रोडक्शन टू डिफरंट स्पायसेस, वेगवेगळे स्पायसेस काय काय आहेत ते आपण शिकणार आहोत. आणि ते कुठच्या राज्यामध्ये ते स्पायसेस अवेलेबल असतात, कुठच्या राज्यामध्ये ते स्पायसेस उगवले जातात आणि त्याचे युजेस काय आहेत, त्याच्यावरती आपण क्वालिटी टेस्ट काय करू शकतो, ते क्वालिटी कशी आहे ती ओळखायची कशी असते, हे आपण कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत की आता ब्रँडेड, जसं मगाशी बोललो मी, तुम्हाला स्वतःचं ब्रँड करायचं आहे आणि स्वतःचे ब्लेंड्स पण तयार करायचे. तर आपण काय ठरवलंय की आपण 12 मसालेचे ब्लेंड्स आपण तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देणार आहोत की ते मसाले ब्लेंड्स कसे तयार करायचे. मग ते कुठचे कुठचे ते बघूया, लिस्ट ऑफ मसाला ब्लेंड बघूया. एक तर आपण पावभाजी, हा सगळ्यात कॉमनली विकला जाणारा प्रोडक्ट आहे, जास्तीत जास्त विकला जातो. मग इथे तुमचं स्वतःचं ब्रँड करून असं टाईपचं पॅकिंग करून वेगळं कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च करू शकतात. मग पावभाजी मसाला आपण ब्लेंड शिकणार आहोत, जे बेस्ट क्वालिटीचा ब्लेंड असणार आहे. ओके, तर सांबार मसाला आपण शिकणार आहोत. मसा मस्त टेस्टी असं सांबार मसाला तुम्ही जो बनवलेला मसाला असेल सांबार मसाला, त्यापासून असं मस्त टेस्टी असं सांबार तयार होऊ शकतो. मग ते आपण शिकणार आहोत, मसाला कसा बनवायचा. छोले मसाले शिकणार आहोत. हे तुम्ही बघाल, हे 12 मसाले असे आयडेंटिफाय केले आहेत की टॉप सेलिंग मधले ते मसाले ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते आपण शिकणार आहोत. मग छोले मसाला, पंजाबी छोले मसाला आपण शिकणार आहोत, ते कसं बनवायचं. ओके, नंतर किचन किंग मसाला. ओके, हे मल्टीपर्पज किचन किंग मसाला बघाल तर मल्टीपर्पज यूज केला जातो, वेगवेगळ्या भाज्यांसाठी, व्हेज नॉनव्हेज साठी वापरलं जातं. तर त्यासाठी हा किचन किंग मसाला आपण शिकणार आहोत. नंतर मालवणी मसाला शिकणार आहोत, गोडा मसाला शिकणार आहोत, गोडा मसाला. नंतर संडे मसाला शिकणार आहोत. संडेच्या दिवशी जे प्रोडक्ट बनले जातात, मग ते पनीरचे प्रोडक्ट असो, चिकनचे प्रोडक्ट असो, म्हणजे मसाल्याचे असो, तर त्यासाठी जो मसाला वापरला तो संडे मसाला आपण शिकणार आहोत. चाट मसाला शिकणार आहोत. चाट मसाल्याची पण खूप रिक्वायरमेंट असते, तर तो आपण बनवायला शिकणार आहोत. मिल्क मसाला शिकणार आहोत. नुसतं मिल्क मसाल्यावरती पण काही कंपनी फक्त एकच प्रोडक्ट वरती पण बिझनेस करतात, तर मिल्क मसाला पण शिकणार आहोत. चिकन मसाला कसं बनवायचं, ते तुम्ही जरी चिकन खाणारे नसाल पण जेव्हा मार्केटमध्ये एंटर करतायत तर चिकन मसाला तुम्ही ब्रँड करून विकू शकतात. त्यात काही चिकन पीसेस नसणार आहे, पण जो समोरचा आहे तो चिकन साठी खाणारा असेल तर चिकन साठी तो वापरून करू शकतो. तर चिकन मसाला आपण शिकणार आहोत. ओके, नंतर कच्ची दाबेली मसाला, हा पण आता खूप डिमांड मध्ये वाढत चाललेला आहे, तर तो कच्ची दाबेली मसाला आपण शिकणार आहोत. बिर्याणी मसाला शिकणार आहोत. ओके, बिर्याणी तुम्ही बघाल तर जे आता मध्ये स्टॅटिस्टिक्स आले गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यातच, की सगळ्यात जास्त जे फास्ट फूड सेंटर मधून वगैरे जे विकलं गेलंय भारतामध्ये, जास्तीत जास्त कुठचा प्रोडक्ट विकला गेला तर बिर्याणी प्रोडक्ट जास्तीत जास्त भारतामध्ये जे होम डिलिव्हरीज केल्या गेल्या ते बिर्याणी हे जास्तीत जास्त विकले गेले. तर मग त्याचा मसाला कसा बनवायचा आपण शिकणार आहोत. ओके, प्लस आपण एक एक्स्ट्रा बोनस मसाला पण शिकणार आहोत, जो आपण त्या कोर्सच्या दरम्यानच डिक्लेअर करू. तर हे झाले आपण टेक्निकली ते प्रोडक्ट कसे बनवायचे वगैरे सगळे शिकणार आहोत. ओके, त्याचबरोबर मशिनरीज कुठच्या लागतील, मग आपल्याला किती कॅपॅसिटीचा मशीन प्रोजेक्ट सेटअप करायला पाहिजे, मग आपल्याला किती इन्कम पाहिजे त्याप्रमाणे आपण कितीचा प्रोजेक्ट सेटअप करू शकतो, त्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट किती लागेल,
ओके, मग ब्रँडिंग कसं करायचं आपल्या प्रोडक्टचं, पॅकेजिंग नॉर्म्स गव्हर्नमेंटने जे सेट केलेले पॅकेजिंग नॉर्म्स असतात, तर ते नॉर्म्स काय काय आहेत. ओके, मग कॉस्टिंग कसं करायचं, आपल्या प्रोडक्टचं कॉस्टिंग नॉर्मली बरेच जणांची चूक होते कॉस्टिंग मध्ये, पण त्यांना लॉस होतो. मग ते लॉस न होण्यासाठी प्रॉपर कॉस्टिंग कसं करायचं, कुठचे कुठचे कॉम्पोनंट्स इम्पॉर्टंट आहेत ते आपण शिकणार आहोत. मग त्याचबरोबर रजिस्ट्रेशन लायसन्सिंग कुठचे करायला पाहिजे, मग क्वालिटी स्टँडर्ड्स, मग आपण एकमार्कचे क्वालिटी स्टँडर्ड्स कसे फॉलो करायचे, तर इंटरनॅशनली आपल्याला करायचं असेल तर ISO आणि HACCP कसं फॉलो करायचे, त्याचे पॉईंट्स कुठचे, म्हणजे आपण फॅक्टरी सेटअप करू तर कुठचे पॉईंट्स कन्सिडर करून आपण फॅक्टरी सेटअप केली पाहिजे. ओके, ते सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर मार्केटिंग कसं करायचं, सगळ्यांना जो सोपा वाटणारा विषय असतो की मार्केटिंग एकदम इझी वाटतो, तर तो मग आपण मार्केटिंग कसं करायचं त्याबद्दल पण आपण शिकणार आहोत कोर्समध्ये. तर हे सगळे आपले पॉइंट्स आहेत जे आपण कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. मी फुल फ्लेज म्हणतो ना तसं, मग अशी तुमची एक फुल फ्लेज तुमची एक फॅक्टरी सेटअप करा. एका साईडला ते ड्राय केले जातील, रोस्ट केले जातील ते स्पायसेस, रोस्ट केल्यानंतर पल्वरायझर मध्ये पावडर केले जाते, मग पावडर केल्यानंतर मग ऑटोमॅटिक मशीन मध्ये पॅक केले जाते. ओके, तर मग अशा टिपिकल तुमची एक लाईन जी असते ना, तुमची प्रोडक्शन लाईन, अशी फॅक्टरीची लाईन तुम्ही सेटअप करू शकता. ओके, तर तुम्हाला आवडत असेल तर बघा, तुमचं पण स्वतःचं ब्रँड असेल, स्वतःची फॅक्टरी असेल, मस्त असा प्रोजेक्ट तुम्ही सेटअप करू शकता. पण ह्याच्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पॉसिबल आहे. तुम्हाला गावच्या ठिकाणी पण हा प्रोजेक्ट सेटअप करता येईल, तसंच तुम्हाला सिटीमध्ये पण सेटअप करता येईल. ओके, आपल्याकडे पार्टिसिपंट जे आहेत त्यांनी घरी शिकून घरून आधी सुरुवात केली, आता मोठी फॅक्टरी आहे, त्यांचे 4000 किलो वगैरे प्रोडक्शन होते दिवसाला. तर असे सगळ्या टाईपचे म्हणजे ज्यांचे जसं स्वप्न आहे त्याप्रमाणे ते रिटर्न्स आणू शकतात. ओके, तर असं मग तुम्ही फॅक्टरी तुमची सेटअप करू शकता. ओके, ओव्हर टू यू सर. येस सर, येस, थँक्यू. सो जवळपास 230 लोक जॉईंड आहे पूर्ण महाराष्ट्रभरातून. व्हेरी नाईस. सो आता मी सगळ्या सो थँक्यू सर फॉर गायडिंग. आणि आता मी सगळ्या ऑडियन्सला रिक्वेस्ट करतो की ज्यांचे ज्यांचे क्वेश्चन्स आहे तुम्ही तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स मध्ये टाकताना होस्ट सिलेक्ट करा, म्हणजे आम्हाला तुमचे सगळे क्वेश्चन कव्हर करता येईल. ओके, सो होस्ट सिलेक्ट केल्यानंतर आम्हाला तुमचे सगळे प्रश्न इथे आमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, सो आता प्रश्नांना सुरुवात करूयात. सो पहिला प्रश्न आहे की स्पायसेस मध्ये तेजी मंदी असते का, ते कशी मॅनेज करायची? आता कसं आहे ना की आपण गेल्या 2 वर्षाचं, आता गेल्या 2 वर्षाचं लॉकडाऊन मध्ये होतं, पण त्याच्या आधीच अनालाइज कराल ना तर आपल्याला पूर्ण तो स्टॅटिस्टिक्स मिळतं. ओके, की कुठच्या महिन्यामध्ये कुठच्या प्रोडक्टला जास्त डिमांड असतो आणि कुठच्या महिन्यामध्ये ते आपल्याला अवेलेबल असते. बरेचदा छोटे युनिट्स असतात ना, ते कसे उन्हावरती डिपेंड, उन्हामध्ये सुकवतात वगैरे ते करत असतात. पण आपल्याला डिमांड जो असतो युजली गणपती पिरियड पासून सुरुवात होतो, तो पीकला जातो, तो दिवाळीच्या पर्यंत एकदम पीकला गेलेला असतो. बरोबर, तर मग त्याच्यासाठी आपल्याला आधीपासून प्रोव्हिजन करायला लागते. मग त्यासाठी आता आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली, मशिनरीज वापरले, तर पावसाळ्यात पण आपण प्रोडक्शन काढू शकतो आणि मग आपल्याला वर्षभर आपलं प्रोडक्शन चालू राहू शकतं. म्हणून पीक असतो तो वर्षभर विकला जातं, पण जास्तीत जास्त पीक असते ते गणपतीच्या सीझन पासून ते दिवाळीच्या सीझन पर्यंत एकदम पीक असतं याच्यामध्ये. ओके, आणि सिन्स बेसिक नेसेसिटी असले, जसं मीठ आहे ती लागतेच जेवणामध्ये, तसं मसाला पण स्पायसेस पण असे आहेत की लागतच आहेत. त्याशिवाय म्हणून वर्षभर चालू असते, पण जास्त डिमांड वाढतो तो ह्या सीझन पासून दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त वाढला जातो. आणि इंटरनॅशनली बघाल जिथे कॅथलिक कंट्रीज आहेत, ओके, तिथे क्रिसमसच्या सीझन पर्यंत, त्याच्या आधीचा 1 महिना जो असतो त्यावेळेस एकदम पीक झालेला असतो. ओके ओके ओके, येस. बरेच अजूनही क्वेश्चन आहे. सो याच्यावरती आधारित आमचं एक 2 आठवड्याचं आमचं प्रशिक्षण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये गायडन्स देणार आहे. सो आपल्या प्रिव्हियस पार्टिसिपंट ज्यांनी आपला कोर्स कम्प्लीट केला होता, सायली कदम मॅडम जॉईन झालाय, ज्यांनी आताच आमची त्यांची स्पायसेसची बॅच संपली. तो आम्ही आमच्या प्रत्येक वेबिनार मध्ये आमच्या पास्ट पार्टिसिपंटला एक चान्स देतो, एक एवढ्या मोठ्या ऑडियन्स मध्ये, पॅन महाराष्ट्र ऑडियन्स मध्ये तुमचे प्रोडक्ट किंवा तुम्ही जे काही करता ते प्रमोटही करू शकता आणि कोर्सचा फीडबॅक पण देऊ शकतात. सो मी सायली मॅमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी शेअर करा फीडबॅक. येस मॅम. सर, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा लेट झालाय मला, पण देसाई सरांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे माझं लायसन काढून तयार आहे. मशिनरींची म्हणजे मार्केट सर्वे करून 2 मशिनरींची ऑर्डर दिलेली आहे मी. त्यामध्ये 3 HP चा मिक्सर आलेला आहे माझा, सिंगल फेजवर चालणारा.
आणि आता कांडप यंत्राची ऑर्डर दिलेली आहे. मी मसाल्यांमध्ये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची घरची चटणी असते, ज्याची टेस्ट कांदा लसूण मसाल्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे आपला कांदा लसूण मसाल्याची टेस्ट त्यामध्ये इतर मसाले वापरावे लागतात. पण ही अशी चटणी असेल की ज्यामध्ये ऑलरेडी सगळेच मसाले वापरलेले असतील. मी या प्रॉडक्ट पासून माझी सुरुवात करते. मी गेल्या 1 वर्षापासून आमच्या बचत गटाच्या थ्रू हा व्यवसाय केलेला आहे. म्हणजे तो मर्यादित होता काही गावांसाठी. पण आता सरांच्या गाईडन्समुळं इतर मसाल्यांची भरपूर माहिती मिळाली. प्लस मी ज्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं आणि आमचे हे मिळालं ॲक्चुअली प्रात्यक्षिक दाखवलं होतं महाजन मॅडमनी. तर त्यानुसार मी घरी ते मसाले सगळे बनवले अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये आणि एक आजूबाजूचे 5 ते 7 हॉटेल्समध्ये मी व्हरायटी हे दिली होती टेस्टिंगसाठी. तर तिथून पण मला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे माझी प्रोसेस चालू आहे सर. ग्रेट ग्रेट. थँक्यू मॅम. विश यू ऑल द बेस्ट. तुमचा मसाले पुन्हा जगभर पसरा. आणि स्पाइस so क्वीन जसं स्पाइस किंग आहे तसं स्पाइस क्वीन तुम्ही म्हणू शकता. विश यू ऑल द थँक्यू सो मच. थँक्यू सो मॅम मच. तुमचे फक्त डिटेल्स चॅट बॉक्स वरती टाकू शकतात, म्हणजे या ऑडियन्स मधून पण तुम्हाला कोणी ना कोणी भेटू शकेल आणि तुम्हाला काही ना काही बिझनेस मिळू शकेल. हो सर. हो सर. येस हो मॅम. सर. आणि आपल्यासोबत अजून एक जॉईन झालंय बाळासाहेब बोराडे सर, ज्यांनी पण आपला कोर्स केला होता. जर का बाळासाहेब सर तुम्ही असाल तर प्लीज अनम्यूट करा किंवा व्हिडिओ ऑन करा. क्वेश्चन्स बरेच आहेत, क्वेश्चन्स आम्ही सगळे कव्हर करूयात ऑडियन्स. एक एक क्वेश्चन्स आपण सुरुवात करूयात. सो येस बाळासाहेब सर तुमचं एक फीडबॅक शेअर. येस येस सर. ऍक्च्युली आपला उद्योगवर्धनीचा जो कोर्स केलेला आहे आमच्या मिसेसने केला आहे सविता बोराडे म्हणून. तर ह्या कोर्समुळे त्यांना भरपूर व्यवस्थित प्रॉफिट म्हणजे व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि त्यांनी ऑलरेडी मसाल्यामध्ये काम चालू केलेलं आहे. हॅलो. ओके. आवाज हा येतोय येस सर? सर. हा, हो yes. तर मसाल्यामध्ये ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. इथं नाशिक लेवलला पण डिस्ट्रीब्युशन चालू केलेलं आहे. इव्हन आम्ही दुबईमध्ये पण मी मागच्या ज्या एक्सपो होता तिथं गल्फ फूड मध्ये गेलेलो होतो आणि एक महाराष्ट्रातर्फे एक महाबीज होतं तिथं आणि GNBF म्हणून एक हे होतं त्याच्यामध्ये पण ऑलरेडी आम्ही तिथं लॉन्च केला हा मसाला. तर आपल्या उद्योगवर्धनीकडनं बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळालेल्या आहे आणि व्यवस्थित हे झालेले आहे. त्याच्यामध्ये बाकीचे लायसन बिसनचा काय विषय तो सर्व कम्प्लीट झालेला आहे आमचा. म्हणजे याचं फूड लायसन असेल, शॉप ऍक्ट असेल, ऑलरेडी सर्व कम्प्लीट करून बिझनेस रनिंग पण चालू केलेला आहे. वाव ग्रेट ग्रेट. येस मॅम. येस सर. सो विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही दोघांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आणि Thank सर you. तुमचे डिटेल्स चॅट बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला कोर्स केलं तर तुम्ही सगळ्या ऑडियन्स मधूनही बरेच जण येऊ शकतील. Yes. 200 पेक्षा जास्त लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रभरातून. ओके. हो. सो क्वेश्चन्स आपण सुरुवात करूयात. त्याच्या आधी कोर्स बद्दल माहिती घेऊयात. बऱ्याच लोकांचे ऑलरेडी कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो उद्योगवर्धिनीचा हा जो स्पाइसेसचा कोर्स आहे हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे आणि 14 मार्च पासून हा चालू होतोय. पुढच्या सोमवारी याची फीज आहे 3,000 रुपये आणि ड्युरेशन आहे 2 आठवडे. तर आणि ज्यांनी आजचा उशिरा वेबिनार जॉईन केला ते इकडे वेबिनार पुन्हा बघू शकतील. आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग इकडे. आणि आपण सिलेबस बघून घ्या. तर सगळ्यात आधी टेक्निकल पहिला आठवडा पूर्ण टेक्निकल सिलेबस होतो. मग वेगवेगळे स्पाइसेस आहे त्याचे कुठून कुठल्या ठिकाणी कुठले स्पाइसेस बनतात, त्याला काय मशीन्स लागतात आणि मग त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल घेतो. लाईव्ह ऑनलाईन तुम्हाला प्रॅक्टिकल सगळे दाखवले जातात की कसं ते स्पाइसेस बनवले जातात आणि कसं मशिनरीचा त्याचा फायदा वापर केला जातो. हे सगळे 3 दिवस आमच्या याच्यामध्ये प्रॅक्टिकल होतात आणि वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला सगळे मसाले दाखवले जातात. त्याच्यानंतर आमचे प्रोडक्ट कॉस्टिंग, क्वालिटी स्टँडर्ड आणि काय पॅकेजिंगचे नॉर्म्स आहेत त्याच्यावरती कव्हर होतं. त्याच्यानंतर लायसन्सेसची काय प्रोसेस आहे, मार्केटिंग कसं करायचं ही गोष्टी आहेत आणि एक पूर्ण याच्यामध्ये बिझनेस कसा चालू करायचा हे पूर्ण आम्ही तुम्हाला याच्यात गायडन्स देणार आहे. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण टेक्निकल आठवडा झाला की तुम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये बिझनेस रिलेटेड गायडन्स आहे.
मग याच्यामध्ये बिझनेस कसा चालू करायचा, एक्सपोर्ट कसं करायचं, गव्हर्नमेंटच्या काय स्कीम सबसिडी आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, त्याच्यानंतर ब्रँडिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, कुठले गव्हर्नमेंटचे लायसन्सेस आहे, फूड सेफ्टीचे काय नॉर्म्स आहे, FSSAI लायसन्स कसं करायचा, आणि मशिनरी घेताना काय काय बघितलं पाहिजे, कशी क्वालिटी चेक केली पाहिजे आणि काय कशी कॉस्टिंग निगोशिएट केलं पाहिजे, असा पूर्ण डिटेल्ड आमचा या कोर्स आहे. आणि याच्यामध्ये असा लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा होतं, तर तुम्ही इकडे प्रॅक्टिकल सुद्धा बघू शकता की कसं याच्यामध्ये प्रॅक्टिकल होतं. तर असे आमचे लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा या कोर्समध्ये होतात की तुम्हाला पूर्ण सगळं प्रोसेस रेसिपी पासून सगळं डिटेलमध्ये गायडन्स दिला जातो. हा आमचा प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल सेशन सगळे आमचे ऑफकोर्स सगळे झूम वरती होतात आणि लाईव्ह सेशन असल्यामुळे तुम्ही Q&A विचारू शकता. सर हे आमचे सगळे फॅकल्टीज आहे. प्रत्येक फॅकल्टीला 10 ते 10 वर्षाचा किमान एक्सपिरियन्स आहे, तर 45 वर्षाचे सुद्धा एक्सपिरियन्स वाले फॅकल्टी आहे. तर उल्हास बोरसे सर जे तुम्हाला याच्यामध्ये याच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये गायडन्स करणार आहे. अनिरुद्ध सर जे मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे एक्सपर्ट आहे, जे 200 पेक्षा जास्त ब्रँड सोबत असोसिएटेड आहे, ते तुम्हाला ब्रँडिंग मध्ये हेल्प करणार आहे. चेतन माळवे सर तुम्हाला मशिनरी सिलेक्शन मध्ये काम करणार हेल्प करणार आहे, ज्यांचं मशिनरी मध्ये काम आहे. उल्हास बोरसे सरांची 100 लोकांची टीम आहे, तर ते प्रोजेक्ट रिपोर्ट आणि याच्यामध्ये काम करतात. ऑफकोर्स सुदेश देसाई सर तुम्हाला पूर्ण टेक्निकल गोष्टींमध्ये गायडन्स करणार आहे स्पाइसेस वरती. आणि मग आमचे सगळे फॅकल्टी बोनस वीक मधले जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. लायसन्स साठी तुम्हाला सतीश देशमुख सर आहे, ज्यांचं फूड सेफ्टी मित्र आहे, FSSAI रजिस्टर्ड आहे. आणि त्याच्यानंतर बरेचसे फॅकल्टीज तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार. आणि ऑफकोर्स उद्योगवर्धनचे संचालक सुनील चांडक सर सुद्धा याच्यात गाईड करणार आहे, ज्यांना 5 नॅशनल अवॉर्ड्स आहे या फील्डमध्ये आणि इंडियातले ते बेस्ट ट्रेनर आहे ऑन्टरप्रिनरशिप मध्ये. आणि आमचे सक्सेस स्टोरीज आहे, ज्यांच्या तुम्ही स्टोरीज बघू शकता, त्यांनी कसा बिझनेस चालू केला कोर्स झाल्यानंतर. तर असेच एक दिवशी आमच्यासोबत ते बिझनेस कोर्स वेबिनार मध्ये होते, पण ते आज चांगले सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर. इकडे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर बऱ्याच लोकांचे त्याच्यावरती प्रश्न आहे, तर तुम्ही तुमच्या इथे डिटेल्स फिलअप केल्या तर तुम्ही इथे डिरेक्टली ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन फिलअप करून तुम्ही इथे रजिस्टरला क्लिक केलं तर तुम्हाला एक पेमेंट विंडो ओपन होईल, ज्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. एकच मिनिट. ओके. आणि इकडे तुम्हाला कोर्स झाल्यानंतर असं ऑनलाईन सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह ऑनलाईन सेशन असतात. आमची बॅच साईज 50 पार्टिसिपंट पर्यंत लिमिटेड आहे. 6 महिने तुम्हाला रेकॉर्डिंग ऍक्सेस मिळतो आणि हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा आहे कोर्स झाल्यानंतर. तर कोर्स झाल्यानंतर सुद्धा आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल. बरेच आमचे सक्सेस स्टोरीज आहे, ज्यांनी कोर्स थ्रू ड्युरिंग द कोर्स त्यांनी हे सगळे बिझनेस चालू केले. बरेचसे प्रॅक्टिकल्स करून त्यांनी आपापले हे चालू केले. ते सगळे तुम्ही आमच्या याच्यावरती बघू शकतात, आमच्या वेबसाईट वरती. आमच्या मीनल जैन मॅडम आहे, ज्यांनी 30 किलोची त्यांना ऑर्डर सुद्धा मिळाली आणि 7 किलो कांदा लसूण आणि 5 किलोचं असे वेगवेगळ्या टाईपच्या मसाल्याची ऑर्डर सुद्धा ड्युरिंग द कोर्सेस त्यांना भेटलेले. तर असे बरेच आमचे सक्सेस स्टोरीज आहेत, ज्यांच्या तुम्ही इथे बघू शकतात आमच्या वेबसाईट वरती. ओके. आणि उद्योगवर्धीच्या युट्यूब चॅनल वरती आमच्या सगळ्या सक्सेस स्टोरीज वरती माहिती मिळू शकते. ओके. सो आता बरेच क्वेश्चन्स आहे. आता आपण सुरुवातीला क्वेश्चन्स घेऊयात. देसाई सर, आर यू देअर? ओके. एकच मिनिट. बरेच क्वेश्चन्स आहे, पण पुन्हा एक सर रॅपिड फायर मध्ये घेऊयात. माझ्याकडे ऑलरेडी 100 पेक्षा जास्त प्रश्न आहे. एकच मिनिट. हा, आपण काही कॉमन क्वेश्चन्स घेऊयात सगळ्यात आधी, जे सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर स्पाइस म्हणजे कॉस्टिंग ओव्हरऑल किती असते, प्रोजेक्ट कॉस्टिंग किती खर्च लागतो या बिझनेस मध्ये चालू करायला? डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट किंवा किती किलोचा सेटअप करायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला कॉस्टिंग आहे. जर आपल्याला फॉर एक्झाम्पल जर 100 kg पर डेच आपल्याला जर प्रोडक्शन सेटअप करायचं असेल, ओके, तर ते 3 ते 4 लाखापर्यंत तो सेटअप प्रॉपर सेटअप होईल. 100 किलो रोजचं प्रोडक्शन करायचं असेल. आणि जर कमी पण आपण त्यात मॅन्युअली मशीन्स घेतल्या तर अजून कमी होईल. आपण जर स्वतः आपण रोस्टिंग करायचं मॅन्युअली करत असू तर मशीन इन्व्हेस्टमेंट कमी होईल. पण आपण प्रॉपर जर रोस्टिंग मशीन वगैरे प्रॉपर सगळं घेतलं तर 3 ते 4 लाखापर्यंत 100 kg पर डे पर बॅच ऑफ 8 hours आपण त्यामध्ये होऊ शकतं. त्यापेक्षा छोट्यामध्ये ज्यांना करायचंय 10,000 पण आपण बिझनेस करू शकतो, मग काही सांगितल्याप्रमाणे.
ओके. आणि याला म्हणजे मशिनरी घ्यावी लागते का, आपण जे घरगुती मिक्सर वगैरे त्याच्यामध्ये पण करू शकतो? घरगुती याच्यामध्ये आपण ड्राय ग्राइंडर असेल आपल्याकडे तर त्याच्यामध्ये आपण पावडर करू शकतो टू स्टार्ट विथ. मग एकदा आपली टेस्ट आवडली लोकांना की मग मोठ्या स्केलवरती तुम्ही जम्प करा. सर्वे करण्यासाठी आपण घरच्या सेटअप वरती सॅम्पल्स बनवले आणि मग मार्केट सर्वे केला. एकदा कॉन्फिडन्स झाला की मग आपल्याला स्काय इज द लिमिट, किती काम करायचं आहे तेवढं. बरोबर. पुढचं आहे की एक पार्टिसिपंट आहे ज्यांचा खूप वर्षापासून हा स्पायसेसचा बिझनेस आहे. ओके. तर त्यांनी आता फर्दर ग्रो कसं करायला पाहिजे, म्हणजे ते आय थिंक पॅकेजिंग वगैरे त्यांचं कसं अजून ग्रो कसं करू शकतात असं? आता कसं आहे ना, ते किती लेवल पर्यंत आहेत माहित नाही आपल्याला. बरोबर. आता एक ते इतके वर्ष काम करतायत ते मे बी आता आपलं लॅडर असतं ना बिझनेस मध्ये, तर ते मे बी सेकंड स्टेज वरती असतील तर थर्ड स्टेज वरती असतील. मग थर्ड स्टेज नंतर आपल्याला फोर्थ स्टेज वरती जम्प करावं लागतं. मग ते आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल प्रेझेंटली कुठे आहेत, किती लेवल वरती आहेत, त्यांचा कस्टमर बेस कसा आहे, मग त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे का, नसेल तर मग आपल्याला ब्रँड क्रिएट करावं लागेल. ओके. आणि मग आपल्याला एक्सपांड करता येईल. मग ते B2B करतायत की B2C करतायत, हे सगळं अनालिसिस करून मग आपल्याला नेक्स्ट स्टेज त्यांना गाईड करता येईल किती लेवलला जाऊ शकतात. ओके. पुढचा प्रश्न आहे की मसाले म्हणजे आपण हे याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय या सेक्टरमध्ये? चॅलेंजेस कसं आहे की टेक्नॉलॉजी हाय टेक्नॉलॉजी नसल्यामुळे हा कॉमन प्रोडक्ट आहे. कॉम्पिटिशन आपल्याला चॅलेंज आहेच. ओके. मेजर कसं आहे की एनीबडी कॅन स्टार्ट दिस बिझनेस, म्हणून कॉम्पिटिशन आहे. पण ऍट द सेम टाइम ऍडव्हान्टेज असं आहे की घरोघरी लागणार आहे ना, घरोघरी लागणार आहे. म्हणून तुम्ही बघा आता इतकं कॉम्पिटिशन असूनही मॅगी सारखी कंपनी नेस्लेवाले ते पण मसाले बनवण्यामध्ये शिरले. पण टाटा पण इतकं पोटेन्शियल असल्यामुळे टाटावाले पण आता मसाले बनवण्यास सुरुवात केली. तर म्हणून ते सर त्यांना पोटेन्शियल दिसते, तर आपल्याला पण पोटेन्शियल दिसलं पाहिजे ना याच्यात. बरोबर बरोबर. ओके. पुढचा प्रश्न आहे की हॅलो सर, 2 मिनिटं मला देताय का? मी लिव्ह होणार आहे. हा. येस मॅम, येस मॅम, येस. देसाई सर, खूप खूप थँक्यू. आणि या सेमिनार मध्ये जितके सहभागी आहेत आता त्यातलं मी मोस्टली महिलांना सांगेन, इथलं खरंच इतकं सुंदर शिकवलं जातं, इतकं सुंदर शिकवलं जातं की आपण आपल्या क्लासरूम मध्ये बसल्याचा फील येतो. लिटरली खरं बोलतेय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादा मसाला करा, त्यात स्पेशालिटी कमवा, नंतर तुम्ही तुमचे इतर प्रोडक्ट करा, पण हे शिकून घ्या. आपण वर्षाला 2 साड्या घेतो त्या ह्या वर्षी घेऊ नका. पैशांचा विचार अजिबात करू नका. लिटरली माझा अनुभवाने सांगते, खूप कॉन्फिडन्स येतो आणि खूप काही शिकायला मिळतं. भले तुम्हाला पुढे जाऊन नसेल बिझनेस वाढवायचा, तर निदान स्वतःच्या 2 कुटुंबासाठी सासरी आणि माहेरी पूर्ण वर्षाचे मसाले तुम्ही बनवू शकता. त्यात तुम्हाला प्रचंड आनंद मिळेल. आणि खरंच उद्योग वर्धिनीचे आभार. एक खूप छान प्लॅटफॉर्म मिळवून दिला. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. तुमचेच हे फीडबॅक आणि याच्यामध्येच आमची एनर्जी असते आणि हेच आमचं मोटिवेशन असतं की आमचे पार्टिसिपंट कसं बिझनेस करतील आणि कसं ग्रो करतील, याच्यामध्ये आमचा मेन आनंद आहे. सो थँक्यू मॅम. तुमचं सॅटिस्फॅक्शन आणि हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू, रिअली थँक्यू. ओके. आणि मी ऑलरेडी चॅट बॉक्स वरती सायली मॅम आणि बोराडे सरांचे नंबर शेअर केले, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. या ऑडियन्स मधून जेवढे पण आहे जॉईन झाले. आणि बरेचसे प्रश्न जे खूप स्पेसिफिक असेल तर ते आपण वेबिनार मध्ये ऑडियन्स जास्त असल्यामुळे नाही घेऊ शकत, बट जे जनरल क्वेश्चन्स आहे ते आपण कव्हर करूयात. सर याच्यामध्ये B2B आणि B2C ला काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? दोन्ही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिझनेस टू बिझनेस करायचं असेल मग सगळे हॉटेल इंडस्ट्री आहे, सगळे 5 स्टार हॉटेल इंडस्ट्री आहेत, बरोबर. ते सगळे कोणी स्वतः बनवत नाहीत, बाहेरूनच सोर्स करतात. आता प्रेझेंटली दुसरं कोणते सोर्स करताय, जसं मगाशी मॅडमने सांगितलं की त्यांनी 5 हॉटेल्स मध्ये सॅम्पल दिला, तिथे आवडलं त्यांना आणि त्यांच्याकडून आता त्यांनी घ्यायला सुरुवात केली. तसंच मग तुम्ही पण एंटर करू शकता. ओके. तर मग B2B पण आहे. तसंच मसाले बनवणाऱ्या कंपनीज आहेत ना, बरेच जण स्वतः बनवत नाही, ते दुसरीकडून करून घेतात. तुम्ही त्यांना पण सप्लायर होऊ शकता. ओके. तर ते ऑपॉर्च्युनिटी आहे. मग B2B पण आपल्याला करता येईल. तुम्ही स्वतःचं ब्रँड केलं तर B2C होईल तुमचं. आता ऑनलाईन मार्केट एवढं चांगलं डेव्हलप झाल्यामुळे तुम्ही ऑनलाईन केलं तर तुम्हाला ऑल इंडिया तुम्ही पोहोचू शकतात किंवा जगभर पण पोहोचू शकतात. म्हणून आपल्याला तुम्ही जे काही टार्गेट ठरवाल ना, ते तुम्हाला टार्गेट इझिली अचीव्ह करता येईल. मार्केट खूप मोठं आहे. ओके. दोन्ही पॉसिबिलिटी आहे. बरोबर. राईट. ओके.
ड्रॉ एक मिनिट, आपण जे मोठे मोठे प्लेयर्स आहे त्यांना आपण कसं कम्पीट करू शकतो? क्वालिटी आणि टेस्ट वरती. बघा सगळ्याच आता मी एक आमचे एक क्लायंट आहेत ना, ते मसाले बनवणारे आहेत. ओके, त्यांनी ना 2 ब्रँड केलेले आहेत. एक एकदम हाय क्वालिटीचा, तिचे ते उन्हामध्ये वगैरे सुकवत नाहीत आणि खूप क्वालिटी कॉन्शियसली तो प्रोडक्ट त्यांनी डेव्हलप केला आणि तो एकदम हाय एंडलाच तो मसाले विकतात. ओके, तर ते 3,000 रुपये किलो, 3,500 रुपये किलो ते मसाले विकतात. ते तो ब्रँड त्यांनी वेगळा केला आणि फक्त हँडला विकतात. आणि दुसरा जनरल पर्पज की लोकांना स्वस्तातच मसाले पाहिजे असतात, ते मग त्यांनी लो एंडचे, लो क्वालिटीचे असे त्यासाठी वेगळा ब्रँड केलाय आणि ते सेल करतात. बरोबर, तर मग तसं पण ऑप्शन आहे आपल्याला की सगळ्या टाईपची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. आपल्याला कुठे प्लेस करायचा स्वतःचा आपला ब्रँड, त्याप्रमाणे आपण एंटर करू शकतो. ओके ओके, ठीक आहे. एक मिनिट, पुढचा प्रश्न आहे. एक मिनिट, आपण सर वेगवेगळे सगळे कंपोजिशन्स कव्हर करतोय का या कोर्समध्ये? म्हणजे वेगवेगळे कंपोजिशन्स म्हणजे मसाल्याचे वेगवेगळे जे काही ब्लेंड्स आहे ते सगळे. आता आपण 12 ब्लेंड्स, आपण सगळे आता ब्लेंड्स बघायला गेलं तर मोर दॅन 100 ब्लेंड्स आहेत. आपण सगळे काय कव्हर नाही करू शकत. आपण त्यामधले 12 आयडेंटिफाय केले जे बेस्ट सेलिंग ब्लेंड्स आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत. प्लस एक ऍडिशनल आपण बोनस म्हणून त्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. ओके, मी 13 मसाले किंवा 14 मसाले आपण कव्हर करू, कारण 3 दिवस प्रॅक्टिकल मध्ये जितकं कव्हर करता येईल तेवढं आपण कव्हर करू. प्लस एखादी कुठची मसाल्याची इंडिव्हिज्युअल कोणाची रिक्वायरमेंट असेल, त्यांनी व्हॉट्सअप वगैरे केलं तर त्याला आपण सपोर्ट करू त्या रेसिपी. बरोबर. पुढचं आहे की मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसं करायचं? याच्यावरती आपले स्पेशली सेशनच आहेत. ब्रँडिंग कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, सगळं डिटेल मध्ये आपले सेशन आहेतच याच्यामध्ये. ओके, येस. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्पाइस कुठला आहे? सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्पाइस केसर. केसर. ओके ओके, राईट. केसरचं आपण हे केलं ना, ओलिओरेझिन एक्स्ट्रॅक्ट केलं तर 3 लाख रुपये किलोने विकलं जातं. अच्छा, ओके, ग्रेट. सर मार्केट सर्वे आणि आपण प्रोडक्ट कसं फायनल करायचं? मार्केट सर्वे कसं करायचं आणि प्रोडक्ट कसं फायनल करायचं? आता B2B करणार असू तर मग आपण इंडस्ट्री आयडेंटिफाय करायला पाहिजे की आपण इन्स्टंट फूड इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहोत का, की मसाला इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहोत, की शिपिंग इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहोत, की हॉटेल इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहोत, की केटरर्सना सप्लाय करणार आहोत. हे टार्गेट कस्टमर खूप व्हेरिएबल आहेत. बरोबर, की फक्त कॅन्टीन्सवाल्यांना सप्लाय करणार, हे आपण ठरवायचं की त्यामधलं आपण कोणाला आपण टॅप करणार. मग एकदा तो डेटा मिळाला, तो एकदा ठरला आपल्याला, त्याप्रमाणे आपल्याला ऑल इंडियाचा डेटाबेस मिळतो. मग त्यांना आपण सुरुवात केली, आधी 10 आपण कव्हर केले, 10 कॅन्टीन्सना सप्लाय सुरुवात केली, मग 100 केले सप्लाय. असं कोणते टार्गेट कस्टमर ठरवून आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो बिझनेस. राईट राईट, ओके. आणि बरेच लोकांचे एक्सपोर्ट आणि कुठले लायसन्स लागतात किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट कसं बनवायचा, लोन काय, ते त्याचं गायडन्स तुम्हाला कोर्स मध्ये मिळणार आहे. ज्याच्यामध्ये आमचे वेगवेगळे फॅकल्टीज आहे जे या विषयावरती एक्सपर्ट्स आहे. तर तुम्हाला प्रत्येक विषयावरती आमचा एक सेशन्स आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कोर्समध्ये माहिती मिळणार आहे, गायडन्स मिळणार आहे. आणि या कोर्सची फी 3,000 रुपये आहे. आणि हा पुढच्या महिन्यात पुढच्या बॅच मध्ये आमची या कोर्सची फी 20% वाढणार आहे, तर 3,600 रुपये होणार आहे. तर ज्यांना करायचं तुम्ही हा या 3,000 मध्ये हा लास्ट चान्स आहे, तुम्हाला करता येईल यावेळेस. पुढचं आहे की हाऊ टू सिलेक्ट कंपोजिशन फॉर व्हेरियस ब्लेंड्स. आता कसं ना, हा थोडा टेक्निकल विषय आहे. आपल्याला जेव्हा आपण ब्लेंड तयार करतो तर त्या ब्लेंड मध्ये आपल्याला नेमकं काय काय गोष्टी पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आपले एक पार्टिसिपेंट आहेत, त्यांनी ना पावभाजी मसाला डेव्हलप केलाय. आता रेग्युलर पावभाजी मसाला भरपूर मिळतात, पण तुम्हाला सगळ्यांचा अनुभव बघाल की बरेच जण ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर पावभाजी खाल्ली, ज्यांना फॉर एक्झाम्पल सिनियर सिटीजन्स आहेत, पावभाजी खाल्ली की लगेच त्यांना ऍसिडिटी वाढते. करेक्ट, तर त्यांनी पावभाजी मसाल्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स अजून स्वतःचे त्यांनी ऍड केले की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक काही इन्ग्रेडियंट्स ऍड केले आहेत जे स्पायसेसच्या स्वरूपात, तर त्याच्याने त्या माणसांची ऍसिडिटी वाढत नाही. तर त्यांच्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल जेव्हा लागतात त्यांच्या एक्झिबिशन मध्ये, तर त्यांच्या त्यांना म्हाताऱ्या माणसांची लाईन लागलेली असते त्या स्टॉलवर, कारण यांच्या पावभाजी खाल्ली
तर ते ऍसिडिटी वाढत नाही. तर त्यांची ती स्पेशालिटी. आता त्या ब्लेंड मध्ये त्यांनी त्यांच्या इतरांपेक्षा त्यांनी युनिकनेस आणलं त्या मसाल्यामध्ये. करेक्ट. तर ते कसं करायचं आपण कोर्समध्ये तुम्हाला गाईड करू. बरोबर. पुढचं आहे की रॉ मटेरियल काय काय असतात. आता ते आय थिंक प्रत्येक प्रोडक्ट विसर वेगळं असेल, बरोबर? हो. राईट. ओके. ते आपण ते स्पेशली बरेच डेव्हलप आपले जे ब्लेंड्स आहेत ना, ते बरेच R&D करून ते डेव्हलप केलेले आहेत. म्हणून आपण कम्पेअर केलं तर बेस्ट ऑफ ब्रँड्स आहेत ना, जे लोकली अवेलेबल आहेत, त्यांच्या इक्विव्हलंट किंवा त्यांच्या बेटर आपण म्हणू शकतो आपले ब्लेंड्स तयार होतात. बरोबर बरोबर. ओके. पुढचं आहे की आपण एक्सपायरी डेट वगैरे कसे ठरवतो याच्यामध्ये? एक्सपायरी डेट ठरवायची असेल तर गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबोरेटरी असते, त्यांना आपण आपलं सॅम्पल द्यायचं. आपल्या पॅकिंगच्या फॉर्म मध्ये आपलं फायनल पॅकिंग जे होईल ते सॅम्पल दिल्यानंतर त्याच्यावरती ते अनालिसिस करतात आणि मग आपल्याला ते रिपोर्ट देतात, सर्टिफिकेट देतात की त्या पॅकिंग कंडिशन मध्ये आपले स्पायसेस किती महिने टिकणार आहेत, 1 वर्ष टिकणार आहेत की 2 वर्ष टिकणार आहेत. ते रिपोर्ट आल्यानंतर मग आपण पॅकिंग वरती प्रिंट करू शकतो की आपलं एक्सपायरी डेट किती असणार आहे. बरोबर बरोबर. ओके. पुढचं आहे की एकच मिनिट. मार्केटिंग बद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये कोर्स मध्ये जे सेशन आहेत आपल्या त्या आमच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये पण गायडन्स असणार आहे, प्लस इंडिव्हिज्युअल एक्सपर्टचं पण तुम्हाला गायडन्स असणारच आहे. राईट. तर हा खूप मोठा विषय आणि प्रत्येकाच्या प्रोडक्ट नुसार याचं गायडन्स आणि जे काय टॉपिक येते आन्सर्स वेगवेगळे येतात. तो त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्समध्ये याचं उत्तर मिळणार आहे आणि कोर्समध्ये आमचे लिमिटेड ऑडियन्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळणार आहे आणि आमचे म्हणजे लिमिटेड ऑडियन्स असल्यामुळे उत्तर मिळेल आणि डेली 1.5 तास असतो असा आमचा हा 2 आठवडेहून जास्त आमचा कोर्स असतो. जशी ऑडियन्सची रिक्वायरमेंट असेल तसे आमचं ड्युरेशन सुद्धा वाढतं. तर हा आमचा सगळ्यात मोस्ट पॉप्युलर कोर्स आहे आणि सगळ्यात जास्त ऍडमिशन असतात. ज्यांना करायचं आहे आम्ही याला क्लोज करावं लागतात आम्हाला ऍडमिशन, कारण जास्तीत जास्त इंटरॅक्शन झाले पाहिजे. तुम्ही मे बी आज रात्रीपर्यंत ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. वेबसाईट वरती तुम्ही पेमेंट करू शकता. ज्यांना पेमेंट करायला इश्यू येत असेल तर तुम्हाला एक चॅटबॉक्स वरती नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आणि काही लोकांना हे बघायचं आहे वेबिनार आजची ज्यांनी मिस केली तर तुम्हाला आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग इकडे बघायला मिळेल. तुम्हाला चॅटबॉक्स वरती जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकतात आणि इकडे तुम्ही रजिस्टर नाव करू शकतात. 2 आठवड्याचा कोर्स आहे, लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. झूम वरती हा पूर्ण कोर्स होतो. आणि इकडे आमच्या उद्योगवर्धिनीचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमच्या एवढ्या 60,000 जे आमचे उद्योजक आहेत त्यांच्या तुम्ही सक्सेस स्टोरीज सगळ्या बघू शकतात की त्यांनी कसं चालू केलं त्यांचा प्रवास. आणि फूड प्रोसेसिंग मध्ये असेल किंवा रिअल इस्टेट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रत्येक सेक्टर मध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. तर तुम्ही त्यांच्या जर्नी बघू शकतात. ते पण आमच्या सोबत एक दिवशी असेच वेबिनारला जॉईन होते आणि आज त्यांचे कोर्स केल्यानंतर त्यांची पूर्ण लाईफ चेंज झाली. अगदी 10 रुपयापासून 100 कोटी पर्यंतचा प्रवास असेल, 1000 एकर मध्ये त्यांचा व्यवसाय असेल, 80 कंट्रीजला एक्सपोर्ट असेल, असे बरेच सक्सेस स्टोरीज आहेत ज्या तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. तर उद्योगवर्धिनीला सबस्क्राईब करा. युट्यूब वरती उद्योगवर्धिनी नावानेच आमचं चॅनल आहे. आणि आमच्या वेबसाईट वरती आमच्या सगळ्या गोष्टी बघू शकतात आणि बाकीचे जे काही कोर्सेस चालतात आमचे ते सगळे आमच्या वेबसाईट वरती माहिती मिळू शकते. ओके. पुढचा प्रश्न आहे की सर एक्सपायर झालेल्या प्रोडक्टचं काही करता येतं का? डिस्पोज ऑफ करून टाकायचं. एक्सपायर झालं ह्युमन बिंग साठी कन्झम्पशन साठी फिट नाहीये, उगाच रिस्क घ्यायची नाही, तर ते डिस्पोज ऑफ करा किंवा ते खत त्याचं बनवा व्हॉट एव्हर, पण ह्युमन बिंग्सना देऊ नका काय. बरोबर. आणि पुढचा प्रश्न असा आहे की राईट म्हणजे आणि प्रॉफिट मार्जिन साधारण कशा असतात या बिझनेस मध्ये? तुम्ही B2B करत असाल ना तर 10 to 15% मार्जिन मिळतं. बिझनेस टू बिझनेस करत असाल तिथे बल्क मध्ये जातं आणि आपल्याला मार्जिन थोडं कमी असतं, 10 to 15 मिळतं. आणि तुम्ही स्वतःच ब्रँड कराल ओके तर 30 to 50% पर्यंत मार्जिन मिळू शकतो. प्रॉफिट मार्जिन. ओके. आणि येस हे प्रॅक्टिकल सगळे लाईव्ह ऑनलाईन होणार आहे आणि तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल झूम वरती दाखवलं जाणार आहे. प्रॅक्टिकलला तुम्हाला तुमच्या एंडने काही तयारी करायची नाहीये, पण बरेचसे पार्टिसिपंट जे आहेत जे ड्युरिंग द कोर्स एक प्रॅक्टिकल जे झाले ते अप्लाय करतात ते खूप सक्सेसफुल झाले. आमचा जो अनुभव आहे, तर तुम्ही नक्कीच जसे जसे प्रॅक्टिकल्स होतील तसे तसे तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करा त्या गोष्टी, तर तुम्हाला हे सगळं मिळेल.
कोर्सच्या सगळ्या रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला शेअर करतो झूम वरती. तर तुम्हाला एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही झूम वरती तुम्ही सगळ्या रेकॉर्डिंग पण बघू शकता. तुम्हाला आम्ही नेक्स्ट डे तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, म्हणजे सेशन होण्याच्या आधी तुम्ही रेकॉर्डिंग बघून पुन्हा कनेक्ट करू शकता. सर प्राइसिंग कशी ठरवायची, मिनिमम टू मॅक्सिमम रेट कसे ठरवायचे? आता प्राइसिंग बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस आपलं प्रॉफिट. मग जसं मग काही सांगले B2B करत असाल तर 10 to 15% आपल्याला मार्जिन मिळतं. तेवढं तुम्ही मार्कअप करून तुम्ही सेल करू शकता. B2B करत असाल. B2C करत असाल तर मग ते आपल्याला मग सगळ्यांचं मार्जिन इन्क्लूड करावं लागेल. रिटेलरचं मार्जिन आहे, डिस्ट्रीब्युटरचं आहे, स्टॉकिस्टचं आहे, सेल्समॅनचं कमिशन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट आहे, GST आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे. हे सगळे आपल्याला कॉस्ट ऍड करायला लागतील. त्यामध्ये आपलं प्रॉफिट पण ऍड करून आपली MRP ठरली जाईल. त्यामध्ये हे कोर्समध्ये गाईड करू कसं करायचं आपण. बरोबर. एक थोडक्यात सांगायचं तर हे उत्तर आहे त्याचं. ओके ओके. पुढचं आहे की सर रॉ मटेरियल सप्लायर आणि हे कसं शोधायचं? रॉ मटेरियल सप्लायर आता बघा, तुम्हाला इनिशियली बल्क क्वांटिटी नसेल, छोटी क्वांटिटी असेल तर मग आपल्याला APMC मार्केटमध्ये बेस्ट रेट मिळतात. तिथे होलसेलर पण असतो आणि एक त्या होलसेलचे दुकान असतात त्यांना सप्लायर एक असतो, त्याच्याकडे आपल्याला बल्क क्वांटिटीची क्वांटिटी मिळते आणि जो होलसेलर असतो त्याकडून आपल्याला चांगल्या डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतं. ह्याच्यापेक्षा बल्क असेल मग आपण जे स्टेट वाईज आपण डिस्कस करणार आहोत ना, कुठच्या स्टेटमध्ये कुठचं स्पाइस जास्त उगवलं जातं, मग त्या स्टेट मधून आपण परचेस केलं, त्या स्टेटच्या APMC मध्ये केलं तर आपल्या APMC आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप आपल्याला रेटमध्ये फरक मिळतो. मग तिथून आपण सोर्स केलं की आपल्याला चांगल्या स्वस्तामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळतं. बरोबर बरोबर. ओके. सो येस, कोर्स मध्ये तुम्हाला हे सगळे सप्लायरचे डिटेल्स असेल, तुम्हाला मशिनरी ज्या काही घ्यायच्या असेल, हे सगळं तुम्हाला वन स्टॉप शॉप गायडन्स मिळणार आहे आमच्या कोर्समध्ये, की तुम्हाला कुठलाही रॉ मटेरियल असेल किंवा मशिनरी असेल हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये मिळणार. आणि आमच्या 65,000 उद्योजकांचा जो नेटवर्क आहे तर त्या नेटवर्क थ्रू तुम्ही तुम्हाला सगळं कनेक्शन्स मिळेल. तुम्हाला तुमच्या सिटी मधले सुद्धा आमचे काही पार्टिसिपंट मिळू शकेल जे या फील्ड मध्ये काम करतात. तुम्हाला एक्सपांड करायचं असेल तर प्रत्येक सिटीमध्ये आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे पूर्ण उद्योजक आहे, उद्योजकांचा आमचा नेटवर्क आहे. तर ती सगळी माहिती तुम्हाला या कोर्समध्ये आणि जे कनेक्शन्स पाहिजे ते सगळं कोर्समध्ये मिळणार. ओके. पुढचं आहे की ओके येस, एक सेकंड. कॉस्टिंग कशी काढायची हे डिटेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि मशिनरीज आपल्या वरती त्याच्यावरती एक सेशनच आहे कॉस्टिंग कसं करायचं. आणि तुम्हाला मशिनरीज वरती लोन सुद्धा मिळतं आणि मशिनरीज वरती हेवी इन्सेंटिव्ह सुद्धा मिळतात. म्हणजे तुम्ही इन्सेंटिव्ह जे आहे ते तुम्हाला अगदी म्हणजे 70% सुद्धा इन्सेंटिव्ह मिळू शकतात जर का तुम्ही बरोबर जागेमध्ये ते केलं आणि तुम्ही कसे बेनिफिट्स मिळवतात. तर हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये गायडन्स मिळणार आहे की ज्याच्यामध्ये आमचे गव्हर्नमेंट स्कीम्सचे जे एक्सपर्ट आहे ते तुम्हाला कसे इन्सेंटिव्ह मिळवायचे, गव्हर्नमेंटचे कसं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक प्रश्न आहे की पेबॅक पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा ते सुद्धा कोर्समध्ये प्रोजेक्ट रिपोर्टचा जो आहे प्रिपरेशनचा जो सेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन कसं करायचं. आता काही शेवटचे 2-3 लोकांनी ज्यांनी हँड रेस केले त्यांचे आपण प्रश्न घेऊयात, त्याच्यानंतर आपण लिमिटेड टाइममुळे आपण जास्त प्रश्न नाही घेऊयात. तर गौरव आणि क्यू कॉम ज्यांचे आहे तुम्ही प्रश्न तुमचे विचारू शकता शेवटचे 2-3 मिनिटं. किंवा अजूनही कोणाला असेल तर तुम्ही हँड रेस करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. एक शेवटचे 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊयात. अजून ऑडियन्स अनम्यूट करू. येस, उमेश गोरे तुमचा प्रश्न आहे, अनम्यूट करा. हॅलो. हा विचारा. सो माझा प्रश्न असा आहे की जे प्रॅक्टिकल सेशन्स आपण घेणार आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला इथे आम्हाला मसाले रेडी ठेवणं आहे का? म्हणजे इकडनं आपण नेमकं प्रॅक्टिकल सेशन मध्ये ब्लेंडिंग म्हणजे काय करणार आपण? जे प्रॅक्टिकल सेशन आपण व्हेरियस ब्लेंड साठी घेतो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करणार आपण? मला नीट प्रश्न कळला नाही सर. जे व्हेरियस ब्लेंड साठी आपले प्रॅक्टिकल सेशन्स आहेत काय, हो 3 ते 4, सो त्याच्यामध्ये इकडे आम्हाला म्हणजे ते मसाल्याचे कंटेंट्स घेऊन हो. आता तुम्हाला PDF नोट्स दिले जातील. ते PDF नोट्स तुम्हाला सजेस्ट करू की तुम्ही ते प्रिंट आउट काढा PDF नोट्सचं आणि मग प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा मॅडम डिस्कस करतील ना त्यावेळेस तुम्हाला ते रेफरन्स करून तुम्हाला बघून करता येईल. आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही घरी जर बनवलं ओके तर तुमचा हात बसेल त्यामध्ये आणि तुम्हाला त्यात काय चेंजेस करता येतील का काय प्रॉब्लेम मला
लगेच फॅकल्टीशी आपण डिस्कस करू शकतो. ओके ओके, थँक्यू सर. गौरव, तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. सर हॅलो. हा, विचारा. हा. सर मला एक विचारायचं होतं की लोकल एरियामध्ये जसं लोकल नेटवर्क आहे, आपले जे विकली बाजार असतात, विकली जे मार्केट नसते काय, त्याच्यामध्ये आपण विदाऊट पॅकिंग म्हणजे आपण सेल करू शकतो का? हो, सेल करू शकतात ना, कारण 65% असंच विकलं जाते ना भारतामध्ये. हा, म्हणजे त्याला म्हणजे असं कोणतं गव्हर्नमेंट ऑथरायझेशन नको ना आपल्याला? ऍक्च्युली बघायला गेलं ना तर टेक्निकली बघायला गेलं, लिगली बघायला गेलं, हा. एफएसएसच्या नॉर्म्स प्रमाणे आपण एफएसएसचं लायसन्स कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी. कुठचाही भाजीपाला Okay. असो, आपण नुसती भाजी कापली, पॅक केली, विकली की आपल्याला एफएसएसआय रूल्स प्रमाणे कंपल्सरी लायसन्स घेणं कंपल्सरी आहे. विदाउट लायसन्स आपण कुठचाही खाद्यपदार्थ विकू शकत नाही. हा टेक्निकली आणि लिगली पॉइंट आहे, तर त्याच्याशिवाय आपण विकू शकत नाही. म्हणून सगळ्यांना जरी लूज जरी विकत असाल तरी पण आपल्याला लायसन्स कंपल्सरी आहे. सर माझा विचार कसा आहे माहित आहे का, मी म्हणत आहो की हे जे भाजीपालावर नसते का ढकल गाडीवर विकणारे, आपण त्यांना म्हणजे थोडं प्रॉफिट मार्जिन देऊन त्यांना जर आपण आपला म्हणजे मसाले सेल करायला लावले. चांगलं आहे ना, तसं करा. तुमची स्वतःची मसाला व्हॅन तयार करा, त्याची फ्रँचायझी द्या लोकांना. तो मसाले व्हॅन असेल, ते वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन विकत जाईल रोजची. हा, माझा तसा विचार आहे सर. मग करा ना, चांगली कन्सेप्ट आहे, एकदम चांगली कन्सेप्ट आहे. ग्रेट, येस, थँक्यू. पुढचा आशिष वाघमारे. सर म्हटलं आमचा आहे ना खडा मसाला मध्ये आमचा पहिल्यापासून व्यवसाय आहे. तर Okay. खडा मसाल्यामध्ये आमचा स्वतःचा ब्रँड आहे MS फूड प्रोडक्ट्स नावाने, ओके. टेस्टी बेस्टी म्हणून. हो, तर त्या खडा मसाल्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय करता येईल का म्हटलं, पावडर सोडून इतर कुठल्या ब्रँड मध्ये आपल्याला करता येईल का? बघा, त्याच्यात आता तुम्ही बघाल ना, तर आता सगळ्या मसाले कंपनीज आहेत ना, ते इन्स्टंट फूड मध्ये शिरायला लागले. मग खड्या Okay. मसाल्यापासून जे प्रोडक्ट बनतात पुढे, बरोबर, ते प्रोडक्ट मध्ये तुम्ही एंटर करू शकता. प्लस ह्याच्याबरोबर इतर पण मसाले तुमचे जाऊ शकतात. ओके. आता हा. सध्याला आमचं जे जाते ना ते खडा मसाला मध्ये जेवढे पण आपलं येतात, जेवढे पण मसाले आहेत, परत मिक्स स्पाइसेस मध्ये येतात, हे आमचं जातंय. परंतु त्याच्यासोबत आम्ही अजून शोधत होतो की याच्या सोडून इतर अजून पण दुसरं रेंज काही वाढवा add ना, करता. त्याच कस्टमरला अजून चॉईस मिळेल ना इतर पण प्रोडक्टची. ओके सर, ओके, चालेल. हा. ओके, थँक्यू सर. पुढचं संभाजी पंडित यांचा क्वेश्चन. हॅलो सर. हा, विचारा सर. सर आपल्याला त्याचं रॉ मटेरियल कुठे कुठे भेटेल याचं कसं? रॉ मटेरियल कुठे कुठे मिळणार आपण ते गाईड करणार आहोत. कोर्स मध्ये त्याचं पूर्ण गायडन्स मिळणार. ओके सर, थँक्यू. हा, प्रमोद सर प्रश्न. हॅलो सर. हा, विचारा. स्पेशली जॉग्राफिकल इंडिकेशन्सच्या नुसार स्पेसिफिक प्रोडक्ट रॉ मटेरियल स्पेसिफिक एरियामध्ये भेटते. त्याचं कलेक्शन करून परचेस वगैरे याबद्दल काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत का? मग नीट कळला नाही, म्हणजे डिस्टर्बन्स होता, नीट कळला नाही प्रश्न. बऱ्याचशा प्रोडक्टला जॉग्राफिकल इंडिकेशन आहेत. बरोबर. त्यांचं GI. कलेक्शन जे आहे, हो, त्यांचं कलेक्शन करून आपल्याला आपलं म्हणजे काही रेस्ट्रिक्शन आहेत का की त्या नाही एरियात? नाही, तुम्ही ते घेऊन ना स्वतःच्या ब्रँड नेमने विकू शकता. आणि याच्यामध्ये पॅकिंग, स्पेशल पॅकिंग रिलेटेड जे आहे, हा, इको फ्रेंडली पॅकेजिंग काही त्याबद्दल काही आहे का डेव्हलपमेंट? इको फ्रेंडली म्हणजे कसं आहे ना, की फूड ग्रेड प्लास्टिक, जर प्लास्टिक वापरत असाल तर फूड ग्रेड प्लास्टिक वापरायला लागतं आपल्याला, बरोबर. नाहीतर तुम्ही बॉक्स पॅकिंग केला तर तिथे प्लास्टिकचं एलिमिनेट होतं. ओके, तर मग अशा आपण पॅकिंग सिस्टम यूज करून सेल करू शकतो आपण. इको फ्रेंडली पॅकिंग म्हणतो ना आपण. स्पेशली डिकम्पोजिशन जो इश्यू येतो, हो, म्हणजे आता आपलं पॅकिंग इव्हन तुम्ही बघाल ना, आता पॅकिंग मध्ये खूप ऍडव्हान्समेंट झालेले आहेत. ओके, म्हणजे आपण सांगू शकतो की ह्या पॅकिंग मुळे एक मेन जो आहे तो इको फ्रेंडली असायला पाहिजे. बरोबर. तुम्ही बघा आता बॉक्स मध्ये पाणी पण पॅक करून विकायला लागलेले. एक्झॅक्टली. पूर्ण प्लास्टिकची बॉटल एलिमिनेट झाली आहे आणि पुट्ट्याच्या बॉक्स मध्ये पाणी पॅक करून सेल करायला लागलेले. पॅकिंग मध्ये खूप डेव्हलपमेंट होत चालली आहे, इको फ्रेंडली पॅकिंग खूप यायला लागले. बरोबर, येस. त्याचा वापर करून तुम्ही सेल करू शकता. येस, अजून प्रलय. प्रलय. हाय सर, गुड इव्हनिंग. हा, पूछो. येस.
हा सर, तब्बल 8 वर्षापासून माझे वडील मसाल्याचा बिझनेस करतात सर. सर जोरात बोला तुमचं. हॅलो. हा बोला बोला. हॅलो सर. हा बोला. सर 8 वर्षापासून माझे वडील मसाल्याचा बिझनेस करतात आणि खेड्यागावामध्ये राहतात, नांदेड जिल्ह्यात. हा बोला तर ना. माझं शिक्षण चालू आहे बीएससी फूड टेक्नॉलॉजी मध्ये. व्हेरी नाईस. तर सर आता शेड वगैरे आम्ही आमच्या मेन रोडला आमची जागा आहे, तिथे शेड वगैरे बांधकाम केलं सर ते मसाल्याच्या बिझनेस साठी. सर पुढचा पाऊल काय उचलायला पाहिजे जरा मला? पुढचं काय बोलले? पुढचं पाऊल काय घ्यायचं असं? पुढचं काय पाऊल? आता तुम्हाला ना हा कोर्स हा केलात सर. ना तुम्ही, हा सर. तर आता तुम्हाला ना एक गायडन्सचा नोट देणार सर. आहोत की तुमची फॅक्टरीमध्ये काय काय पॉइंट्स तुमचे असले पाहिजे. जर एक्सपोर्ट करणार असाल तर मग आपल्याला ना छोटे छोटे पॉइंट्स असतात की ते आपलं इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला एक्सपोर्ट करायला पण सोपं जाईल. आतापासून सुरुवात केली. एकदा फॅक्टरी बांधल्यानंतर ते चेंजेस आणणं खूप डिफिकल्ट होतं. ते कुठचे कुठचे पॉइंट्स आहेत ना ते आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट तुमचा सेटअप होईल. मग तुम्ही एक्सपोर्ट करा किंवा लोकली विका. ते फॅक्टरी बघूनच तुम्ही फॅक्टरीचे फोटो दाखवलेत ना ते त्याच्यावरती पण तुम्हाला ऑर्डर मिळायला लागते. एवढी चांगली फॅक्टरी सेटअप करायची. राईट. ओके. येस सर, शेवटचे 1-2 प्रश्न जे चॅटबॉक्स होते ते घेऊयात आणि मग आपण आजचा वेबिनार संपवूयात. सो शेवटचे की आपण B2B आणि B2C दोन्ही एक सोबत करू शकतो का? हो हो, दोन्ही करू शकतो. ओके. आणि FSSAI ला साधारण किती खर्च येतो? तुम्ही फॉर्म ए भरलात तर 100 रुपये, स्टेट लायसन्स घेतलं तर 2,500 ते 3,000 रुपये आणि सेंट्रल लायसन्स घेतलं तर 7,500 ते 8,000 रुपये. म्हणजे 12 लाखापर्यंत बिझनेस करणार असाल तर 100 रुपये खर्च आहे वार्षिक खर्च. नंतर 12 लाख ते 20 कोटी पर्यंत बिझनेस करणार असाल तर 2,500 ते 3,000 आहे आणि 20 कोटी आणि अबोव करणार असाल तर 7,500 ते 8,000 खर्च आहे वार्षिक खर्च. राईट. ओके. येस. सो थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे तुम्ही उद्योगवर्धनच्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला चॅटबॉक्स वरती ऑलरेडी लिंक टाकलेली आहे. आमच्याकडे ऑलरेडी 9 ऍडमिशन झाले आहे ड्युरिंग द वेबिनार. सो खूप कमी ऍडमिशन आता उरले आहे, तर तुम्ही लवकरात लवकर याचं रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि इथे तुम्ही रजिस्टर नावावर केलं तर तुम्हाला पेमेंट विंडो ओपन होईल आणि तुम्ही गुगल पे, UPI, फोन पे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळ्या वेने तुम्ही या आमच्या याच्यावरती पेमेंट करू शकतात आणि हा कोर्स तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. पेमेंट केल्यावरती तुम्हाला ऑटोमॅटिक झूम लिंक तुमच्या ईमेलवर येईल आणि कोर्स चालू व्हायच्या 1 दिवस आधी किंवा 14 तारखेला एक व्हॉट्सअप ग्रुप बनेल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्यांना ऍड केलं जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि कोर्स झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत ते तुम्ही आमच्या सगळ्या तुम्हाला सॉल्व्ह करू. आणि सरकारी योजना कोणत्या आहेत, सबसिडी कोणत्या आहेत ते सगळं तुम्हाला कोर्समध्ये जे आमचे एक्सपर्ट आहे उल्हास बोरसे सर ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स देणार आहे. तर तुम्ही सगळ्यांच्या प्रोफाईल ज्या इकडे बघू शकतात, कोणाचं काय बॅकग्राऊंड आहे ते सगळे बघू शकतात आणि इकडे सगळे टॉपिक सिलेबस जो आहे डिटेल तुम्ही आमच्या वेबसाईट वरती बघू शकतात. सो पुढच्या सोमवारपासून याची बॅच चालू होते आणि आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग तुम्ही पुन्हा इकडे आमच्या या वेबसाईट वरती बघू शकतात आणि उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनल वरती पण सुद्धा आजच्या वेबिनारची पुन्हा रेकॉर्डिंग बघता येईल. सो विथ दॅट आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी. ऑल द बेस्ट सगळ्यांना. येस. सो थँक्यू सर आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स आणि इतक्या उशिरापर्यंत थांबल्याबद्दल पण धन्यवाद. आणि धन्यवाद आमचे जे पार्टिसिपंट जॉईन झाले होते, सायली कदम मॅडम आणि बोराडे सर, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि हा कोर्स लाईव्ह ऑनलाईन होणार आहे झूम वरती. जसा आजचा वेबिनार झाला तसाच हा कोर्स लाईव्ह ऑनलाईन झूम वरती होणार आहे. तर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावरती तुम्हाला कोर्स साठी जी झूम लिंक आहे ती तुम्हाला पाठवण्यात येईल, ऑटोमॅटिक ईमेल वर येईल आणि लिमिटेड सीट्स आहे आणि पुढच्या सोमवारपासून याची नवीन बॅच चालू होते. आणि महत्वाची सूचना, या 3,000च्या या फीस मध्ये हा शेवटचा टाइम आहे रजिस्ट्रेशन करायला. पुढच्या वेळेस पासून या कोर्सची फी आमची वाढणार आहे. सो विथ दिस आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात आणि आम्ही चॅटबॉक्स वरती काही नंबर पाठवतोय त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. उद्या तुम्ही या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर ती मिळवू शकता. हे 2 नंबर पाठवले त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती मिळवू शकता. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. बाय.